तर चला चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. अमृता मॅडम तत्वबोध घेतायत आणि अतिशय सुंदर प्रमाणे सुंदर पद्धतीने वाचत आहे. तुम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला आहे. काही जण लिखाण करत आहेत आणि काही जण समजून घेत आहेत. तर मला एक थोडीशी विनंती करायची आहे. तुम्ही लिहिताना मॅडमचीच वाक्य लिहू नका. मॅडम जे बोलतात तेच नाही लिहायचं. आपल्याला काय महत्वाचे दोन पॉइंट समजले की जे आता पुढे जाताना आपल्याला लक्षात ठेवायचे. आधी तुम्ही लिहिताना डायरीत तसं जर लिहायला लागलात ना, मॅडम बोलताय ते जर लिहायला लागलात ना, तर काहीही डोक्यात जात नाही. हे मला सगळ्यांना कळकळीने सांगायचंय. आपला फक्त पेन आणि हात चालतो, डोकं चालत नाही. आणि मॅडमचं लिहिण्याच्या नादात आपण बसतो वहीमध्ये लिहित. काय लिहायची तशी पद्धतीने गरज नाहीये. कारण रेकॉर्डिंग करत आहोत आपण सगळे कार्यक्रम. तुम्ही नंतर बघू शकता आणि असं मेकॅनिकल पद्धतीने लिहिणं बंद करा तुमच्या डायरीमध्ये सुद्धा. तर तुम्ही जास्त शिकाल. आपल्याला हे आपल्या आतमध्ये थोडं एक वाक्य, दोन वाक्य भिनवायची आहेत. हा आपला इंटेन्शन आहे. तर हे डायरीत जसंच्या तसं मॅडमच्या शब्दात लिहिण्याच्या ऐवजी समजून घ्या. कारण ते फार महत्वाचं आहे आणि मग समजल्यानंतर जे एक दोन वाक्य लक्षात ठेवायची असतात तेवढेच फक्त शब्द तुम्ही डायरीत लिहिले पाहिजेत की आपल्याला हे वाक्य खूप आवडलं, आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला पुढे जाण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. जसं तत्वबोध मॅडम पुन्हा पुन्हा सांगतायत की हे शब्दांचे अर्थ तीन शब्द जे सांगितलेत ते आता जर कोणाला विचारले तर फारसे सांगता येणार नाहीत. देवता सांगता येतील का सांगा मला, अवयवाच्या देवता चॅटबॉक्स मध्ये टाका. तत्व तर आपण शिकलोच आहोत, कार्य तर आपल्याला शाळेतही माहिती होतं. नाकाचं काय कार्य आहे, कानाचं काय तर कार्य आहे. तर देवता सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. जसं नाकाची देवता कोणती आहे? बाकीच्या सगळ्या सिग्निफिकंट आहेत, कानाच्या आहेत, जिभेचे आहेत. या सिग्निफिकंट कार्यानुसार देवता आहेत, फक्त नाकाची वेगळी देवता आहे. बघू कोणी लिहिलंय का. तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही ते तीन शब्द फक्त लिहायला हवे होते. किंवा तत्वबोध, आता पुस्तक तत्वबोध चाललंय. आपण शिवसर्वोदय शास्त्र भाग 3 मध्ये मुद्रा शिकलो, तत्व शिकलो. भाग 4 मध्ये तत्व शिकलो. आणि आता काल जे सांगितलं की पज्जीकरण म्हणजे पंचमहाभूतांनी कुठले सूक्ष्म बॉडीचे गुण आहेत आणि स्थूल बॉडीचे कसे झालेले आहेत. पंचतत्वातनच आहेत दोन्ही, पण दोन्ही मध्ये काय फरक आहे हे सगळं आपल्याला पुढे शिकायचंय. या स्लाइड रेडी आहेत तुम्हाला सांगते मी. पण जसं ओंकार ध्यान मी काल सकाळी टाकलं की साधारण जून 24 पासूनच सुरू केलं मी या चार अवस्था की सुषुप्ती आणि तुरीय अवस्था, जागृत अवस्था, स्वप्नावस्था. आणि मी एक्सप्लेन केले आणि त्याच्यावर ज्यावेळेला ध्यान घ्यायला लागले त्यावेळेला बरेच साधक मला म्हणायचे आम्हाला नाही कळत आहे, आम्हाला नाही जमत ते ध्यान. शेवटी मी सोडून दिलं ते आणि नंतर नंतर त्यापर्यंत मग काय गेलोच नाही. आता ह्या पुस्तकाच्या निमित्ताने सुरुवातच आपण केलेली आहे आणि आपण पुढे पण जाणार आहोत. आणि मॅडम पण पुन्हा पुन्हा सांगतायत की आपल्याला भगवद्गीता समजायची हवी असेल तर हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्या ह्यानी माझ्या पण त्या स्लाइड रेडी आहेत की आपण हे स्थूल शरीर, कारण, महाकारण, सगळ्या तत्वांचे गुण विशेष आपण जसं आता शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 साठी रिव्हिजन मीटिंगला येतोय. आता उद्या सुद्धा मीटिंग ठेवली आहे, दर 15 दिवसांनी मीटिंग येते. तसंच भाग 4 जो आपण शिकलेला आहे पंचमहाभूतन पंचतत्व चिकित्सा, त्याला सुद्धा डिस्कशन सिरीजला आपल्याला एकत्र यायचंय सारखं. आणि तत्वांमध्ये जास्त डिस्कशन करायचंय आपल्याला, हे तुम्हाला मी सारखी सांगतेय. पंचतत्व आणि शिवसर्वोदय भाग 4 शिकलेल्या ना की डिस्कशन करून पुढं पुढं पुढे जायचंय. कारण हे जर समजून नाही घेतलं तर आपण कसं कारण शरीर डिझॉल्व्ह होण्यासाठी काम करणार आहोत आता. आणि आपण जे पंचतत्वातनं जे शिकत आहोत ते खूप बारीक शिकत आहोत की त्या श्वासातलं सुद्धा तत्व जाणून घेत घेत आपल्याला आपले गुण सुद्धा बदलता येतात. जसं आपण चक्र ध्यान करून जसं आपण फोकस ठेवतो गुणांवर, पाकळ्यांवर, तसं हे तत्वाचा श्वासातल्या तत्वांना जाणून सुद्धा आपल्याला खटकन एका क्षणात
तत्व बदलता येतं. जसं आता काल एका मॅडमनी लग्नाचं मुलीचं इन्व्हिटेशन दिलं, मी लगेच सांगितलं त्या मुलीला कुठल्या तत्वात चढायचे, होम करायला 7 फेऱ्या मारायच्यात, तिला कुठल्या तत्वात हार घालून घ्यायचा एकमेकांचा स्टेजवर उभं राहिल्यावर. मॅडम लगेच मला म्हणाले, नाही नाही थांबा, तुम्ही तिच्याशी बोला. म्हटलं मी नाही तिच्याशी बोलणार, हे तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगायचंय. शिकला आहेत ना, मग केवढे मोठे लाभ होतात जर या शुभ वेळांना आपण या जलतत्वात आणि ह्या तत्वात हे केलं तर केवढा आयुष्यभराचा लाभ होणार आहे. तर मॅडम जे घेत आहेत ते समजून घ्या. जसं आता काल शंकराचार्य यांच्या 8 स्टेप, परवा पण मॅडमनी ते ध्यान घेतलं, त्याच क्षणाला माझ्या लक्षात आलं आपण हे सर्व स्टेप करतोय शिवसाधक ध्यानातून. म्हणून प्रश्न विचारला काल, तर एकानेही उत्तर दिलेलं नाहीये शिवसाधक ग्रुपवर, आणि म्हणून मी आज परत आठवण करून दिली. तर जमलं नाही मला, आतून माहिती होतं. एक तर अमृता मॅडमलाच म्हणावं, मॅडम तुम्ही लिहा किंवा मग सुलक्षणा मॅडम, सविता धर्माधिकारी मॅडम, दोघींनाच जमू शकणार जमलं तर, हे मला आतून माहिती होत आणि झालंही तसंच. सविता मॅडमनी तिकडे ज्ञानबोध ग्रुपवर सोप्या स्टेप्स लिहिल्या, पण त्याच वेळेला इकडे शिवसर्वोदय शास्त्रावर सांगितलं. आणि हे मी प्रश्न देत असते ना, त्यामुळे समजण्याची प्रोसेस डीप जाणार आहे. त्यामुळं नक्की प्रश्नाचा रोख समजून घेत जा आणि तसं लिहित चला लिखाण. भले तुम्ही 1 ओळ लिहिली तरी खूप छान आहे, भल्या 2 ओळी लिहिल्या तरी खूप छान आहे. सगळे पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिण्यापेक्षा काही ते पॅरेग्राफ लिहायची गरज नाही, रेकॉर्डिंग मध्ये आहेच आहे. काय मॅडम, अमृता मॅडम? हो. तर मॅडम जे म्हणतात तेवढं एक नोट शब्द लिहायला लागा आणि समजून वाक्य तुम्ही ग्रुपवर लिहिली तर जास्त फायदा होणार आहे तुम्हाला आणि वाचणाऱ्यांना सुद्धा, आणि ज्यांना लवकर समजत नाही त्यांना सुद्धा. तर अमृता मॅडम सुरू करू शकता तुम्ही. धन्यवाद मॅडम. सर्वांना शुभ संध्याकाळ. तर आपण तत्वबोधाचं आत्मा काय नाही आहे ते बघतोय. आत्मा काय आहे हे पुढं दिलंय, पण वेदांताच्या अध्ययनानुसार त्यांच्या एक पद्धतीनुसार मिनिट, काय नाही हे यायला दीपक समजतं. सरांनी, एक मिनिट मॅडम, दीपक सरांनी नूतन मॅडमनी बरोबर लिहिले, अश्विन देवता आहे. अश्विनी. खूप ओके. छान, दोघांचं अभिनंदन. हा, येस. करा सुरू मॅडम. तर आपण इथं आता आत्मा काय नाही आहे ते आधी बघतोय आणि मग आत्मा काय आहे ते पुढे येणार आहे. तर आपण 3 अवस्था बघितल्या, 3 शरीरं बघितली. आता राहिलंय 5 कोश. जसं मी कालही म्हटलं की तत्वबोध हे अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तक ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून आहे, जे काही नाही आहे ते सांगण्यासाठी. म्हणजे 3 अवस्था, 3 शरीर आणि पंचकोश, हेच पुन्हा पुन्हा थोडं डेप्थमध्ये जाऊन सांगितलंय. मागच्या ह्याच्यात झालं ते, पण आता ते श्लोक पण प्रत्येकाचे वेगवेगळे आणि त्यानुसार तिथं एक्सप्लेन केले की अन्नमय कोश म्हणजे नेमकं काय किंवा काय, हे आता आज आपल्या पंचकोशांमध्ये होऊन जाईल. तर आता पहिला श्लोक आहे, पंचकोशः के अन्नमयः प्राणमयः मनोमयः विज्ञानमयः आनंदमयश्चेती. म्हणजे पंचकोश म्हणजे काय, तर कोश म्हणजे काय, तर थोडक्यात एखाद्या गोष्टीला झाकून ठेवणं, कोशात ठेवणं म्हणतो ना आपण, तसं पंचकोश म्हणजे आपल्या आत्म्याला झाकून ठेवलेले जे कोश आहेत ते म्हणजे हे पंचकोश आहेत. मग त्यात ही 5 नावं येतात की प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश आहेत. मग ह्याला इथे त्यांनी अशी उपमा दिली की जशी तलवार आपण म्यानात ठेवतो, तलवारीला झाकून ठेवतात बरोबर, उघडं नाही ठेवत, तसं हा आत्मा जो आहे या 5 कोशांमध्ये झाकून ठेवतात. त्याच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन होऊ देत नाहीत हे 5 कोश जे आहेत ना आपले, अन्नमयपासून आनंदमयपर्यंत. तर हे आपल्या आत्म्याला, आत्म्याच्या स्वरूपाला, खऱ्या स्वरूपाला झाकून ठेवतात. मग अन्नमय म्हणजे काय, मग पुन्हा अन्नमय बद्दल डिटेलमध्ये सांगितलं की अन्नमय हा का, अन्नरसनैव भूत्वा अन्नरसनैव वृद्धिं प्राप्यम अन्नरूप पृथ्वीव्याम यद विलीयते तद अन्नमय हा कोश हा स्थूल शरीरम. म्हणजे अन्नमय कोशाचं कनेक्शन पुन्हा स्थूल शरीरावर कसं आहे हे सांगितलंय. अन्नमय हा कहा म्हणजे अन्नमय कोश म्हणजे काय, तर अन्नमय कोश म्हणजे अन्नाच्या रसापासून बनलेलं, अन्नावरती वाढणारं आणि मृत्यूनंतर पुन्हा पृथ्वीमध्ये विलीन होणारं किंवा मिसळणारं शरीर, यालाच स्थूल शरीर म्हणतात, म्हणजेच अन्नमय कोश असं सांगितलंय. मग पुढे म्हटलंय प्राणमय हा का, प्राणाद्या पंचवायव वाग् इंद्रिय पंचकम प्राणमय कोश. म्हणजे इथे पुन्हा म्हणते प्राणमय कोश म्हणजे काय, तर 5 वायू आणि 5 कर्मेंद्रिय मिळून
प्राणमय कोश बनतं आणि हा कोश क्रियाशक्तीचा स्रोत आहे म्हणून सांगितलं आणि सूक्ष्म शरीराचा भाग आहे. म्हणजे आपण जे 3 शरीर बघितले, स्थूल, सूक्ष्म, कारण, त्याचं कनेक्शन सांगितले. प्राणमयाचं स्थूल शरीराबरोबर आहे आणि अन्नमयाचं स्थूल शरीराबरोबर आहे आणि प्राणमयाचं सूक्ष्म शरीराबरोबरचं कनेक्शन सांगितलंय. मग पुढे आहे मनोमय हा कहा मनश्च ज्ञानेंद्रिय पंचकम मिलित्वायो भवती सहा मनोमय हा कोश. मग मनोमय कोश म्हणजे काय, तर मन आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून जो बनतो त्याला मनोमय कोश म्हणतात. आणि हा कोश पुन्हा सूक्ष्म शरीराचाच भाग आहे. म्हणजे प्राणमय कोश आणि मनोमय कोश हे दोन्ही सूक्ष्म शरीराचे भाग आहेत म्हणून सांगितलंय. आणि हा जो काही मनोमय कोश आहे हा सूक्ष्म शरीराचा भाग असून संकल्प आणि विकल्पाचं कार्य करतो. त्याच्यानंतर आहे विज्ञानमय कोश. विज्ञानमय हा कहा बुद्धिर ज्ञानेंद्रिय पंचकम मिलित्वायो भवती सहा विज्ञानमय हा कोश. म्हणजे बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून जो बनतो तो विज्ञानमय कोश. हा निश्चय करण्याचं कार्य करतो आणि कर्तेपणाचा अभिमान बाळगतो. म्हणजे हा विज्ञानमय कोश आहे जो बुद्धीशी निगडीत आहे, बुद्धीशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतरचा आहे आनंदमय कोश. बरोबर. तर आनंदमय हा कहा एवमेव कारण शरीरभूतात् विद्यास्थ मलिनसत्वम प्रियादिवृत्ती संहितम सत आनंदमय कोश एतत् कोश पंचकम. असे हे 5 कोश आहेत सांगितलं. म्हणजे आनंदमय कोश म्हणजे काय, तर कारण शरीराच्या स्वरूपात असलेले अज्ञान आणि प्रिय मोद प्रमोद या वृत्तींनी युक्त असलेला कोश म्हणजे आनंदमय कोश होय. मग आता ह्याच्यात कोणाला माहिती आहे का प्रिय मोद आणि प्रमोदचा अर्थ? हे शब्द म्हणजे पुढे पण येणार आहेत, मग हे तुम्ही लिहून ठेवू शकता. प्रिय म्हणजे काय, मोद म्हणजे काय, प्रमोद म्हणजे काय. कोणी सांगू शकत असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये किंवा अनम्यूट करून सांगू शकता. तर हा आनंदमय कोश अज्ञान, कुठलं अज्ञान, कारण शरीराच्या स्वरूपात असलेलं अज्ञान. काल आपण बघितलं स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरामधला भेद. स्थूल म्हणजे काय, जागृत अवस्थेत असताना डोळ्यांनी किंवा अवयवांनी जे काय आपण खरं मानून बसलोय हे विश्व म्हणजे ते स्थूल आहे. सूक्ष्म म्हणजे काय सांगितलंय, सूक्ष्म शरीर जे आहे ते तेजस सांगितलंय ना, त्याला तेजस म्हटले. जे सूक्ष्म शरीरासोबत जो आत्मा तादात्म्य पावतो तो तेजस असतो. आणि कारण शरीर मग सूक्ष्म शरीर म्हणजे पुन्हा काय आहे, सुषुप्ती अवस्थेतलं, जे की स्वप्न अवस्थेतलं, जे की स्वप्न बघतं, स्वप्नात सगळं खरं वाटतं, पण स्वप्नातनं बाहेर आल्यावर तेच म्हणतं की नाही हे सगळं खोटं आहे आणि जे जागृतीत दिसतंय ते खरं आहे. आणि कारण शरीर जे आहे ते सुषुप्तीतलं, सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेतलं, जे की आपण तात्पुरत्या काळासाठी का होईना सगळं काही विसरून जातो किंवा अलिप्त असतो या जगापासून. म्हणजे जागृत अवस्थेतल्याही जगापासून आणि स्वप्न अवस्थेतल्याही जगापासून आपण दूर असतो आणि आपल्याला काही माहीतच नसतं त्याच्याबद्दल. म्हणजे आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा, जसं कालही उदाहरण दिलं की आजूबाजूला काही घडलं असेल आणि आपण गाढ झोपेत असू तर आपण म्हणतो की मला खूप गाढ झोप लागलेली, मला काहीच माहिती नाही काय झालं ते. बरोबर. या अवस्थेत असतो तेव्हा ते सुषुप्ती अवस्थेत असतो आणि तेव्हा जे शरीर असतं ते कारण शरीर असतं, त्याला प्राज्ञ म्हटलंय. बरोबर. म्हणजे कारण शरीराचं तादात्म्य सुषुप्ती अवस्थेबरोबर आहे किंवा सुषुप्ती अवस्थेचा आत्म्याची अवस्था जी आहे ती कारण शरीराबरोबर तादात्म्य पावते, त्याला प्राज्ञ म्हटलंय त्या आत्म्याच्या अवस्थेला. आणि मग हे कारण शरीर त्या सूक्ष्म शरीरापेक्षाही सूक्ष्म म्हणून सांगितलं. आणि या कारण शरीरात म्हणजे या जागृत आणि स्वप्न याच्यामध्ये तरी आपण अज्ञानी आहोतच की खऱ्या गोष्टींना सोडून आपण बाकीच्या नश्वर गोष्टींना खरं समजून बसलोय. तर कारण शरीरही अज्ञानच आहे. कसं अज्ञान आहे ते, त्यामध्ये आपण गाढ झोपेत आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला गाढ झोप लागलेली, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला अज्ञान आहे, पण तरीही आपल्याला माहिती आहे की आपण गाढ झोपलो होतो ते. म्हणजे या कारण शरीराच्या पलीकडे जो आहे, ज्याला आता आपण सुषुप्तीच्या पलीकडचे तुरीय अवस्थेतला म्हणू आत्मा, त्या आत्म्याला माहिती आहे की मी कारण शरीरात होतो, त्या कारण शरीराबरोबर तादात्म्य पावलो होतो म्हणून मी गाढ झोपेत होतो आणि गाढ झोपेत असताना आपल्याला आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून हे कारण शरीराचं जे स्वरूप आहे ते या गोष्टींनी युक्त सांगितलंय की अज्ञान तर आहेच, कारण बाकीच्या गोष्टी त्याला काही माहितीच नाही आहेत.
आणि प्रिय, मोद आणि प्रमोद या वृत्तींनी युक्त असलेलं हे कारण शरीराचं, म्हणजे हे कारण शरीर जे आहे त्याला मग आनंदमय कोश असं म्हटलंय. मग ह्याच्या तीन ह्या ज्या काही अवस्था सांगितल्यात, प्रिय, मोद, प्रमोद, ह्या खरं बघता तर आनंदाच्याच वेगवेगळ्या लेवल आहेत म्हणू शकतो आपण. जसं जागृत अवस्थेमध्ये विश्व म्हटलंय, स्वप्न अवस्थेमध्ये तेजस म्हटलंय आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राज्ञ म्हटलंय. तसं हे प्रिय, मोद, प्रमोदामध्ये काय फरक आहे तो बघूयात. तर प्रिय म्हणजे काय, आपण विचारांच्या स्तरावरती जो आपल्याला आनंद होतो त्याला प्रिय, म्हणजे आपण म्हणतो ना मला प्रिय असलेली व्यक्ती, मला प्रिय असलेली वस्तू. मग हे विचारांच्या स्तरावरती जे काही होत आहे, आनंद होतो, त्याला प्रिय म्हटलंय. त्याच्यानंतर ना मोद म्हणजे काय, ॲक्च्युअल खरंच जेव्हा मिळतंय, म्हणजे विचारांचा स्तर ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली मिळणं आणि त्याच्याही पलीकडं भोगणं, हे फरक आहे ना. म्हणजे या शब्दांमध्ये पण फरक आहे. तसं विचारांच्या स्तरावरती आनंद होणं म्हणजे प्रिय, आणि खरंच तो आनंद मिळणं, खरोखर ॲक्च्युअल आनंद मिळणं म्हणजे मोद. बघा कुठल्या तरी श्लोकांमध्ये का स्तोत्रामध्ये गणपतीशी रिलेटेड आहे, त्याच्यात मोद हा एक शब्द आला आहे, म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे. तसं बऱ्याच ठिकाणी आलं असेल तर या मोदाचा अर्थ असा आहे की ॲक्च्युअलमध्ये जो आनंद मिळतो त्याला मोद म्हटलं. आणि प्रमोद काय आहे, ॲक्च्युअल अनुभव भोगायला मिळणं, दॅट इज कॉल्ड प्रमोद. असा हा आनंदाच्याच तीन स्तर आहेत. विचारांवरचा आनंद, ॲक्च्युअल आपण आनंद मिळतो तो मोद, आणि भोगतो तो प्रमोद. अशा या तीन अवस्था आणि अज्ञान हे कारण शरीराच्या स्वरूपात युक्त आहे, आणि अशा या कोशाला आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे. तर मग इथं आत्तापर्यंत आपण काय बघितलं की तीन शरीर, तीन अवस्था आणि हे 5 कोश, आणि या सगळ्यांना साक्षी असलेला तो आत्मा, बरोबर. कारण हे सगळं कळतंय कशामुळं, ह्या सगळ्याला साक्षी असलेला जो काही आत्मा आहे त्याच्यामुळं कळतंय. मग इथे हा या चॅप्टरमधला शेवटचा श्लोक असा आहे की मदीयम शरीरम मदीयाः प्राणः मदीयम मनश्च मदीया बुद्धिः मदीयम ज्ञानमिति स्वनैव ज्ञायते तद्यथा मदीयत्वेन ज्ञातं कटककुण्डलगृहादिकं स्वस्माद भिन्न तथा पंचकोशादिकं स्वास्माद भिन्नं मदीयत्वेन ज्ञातम आत्मा न भवती. म्हणजे काय सांगितलं इथे की मदीयम शरीरम, मदीयचा अर्थ आहे मी, मदीयम शरीरम, मदीया प्राणा, मदीयम मनश्च, मदीय बुद्धी, मदीय ज्ञान, मदीय ज्ञात, मदीय कटक कुंडल, मदीय गृह. म्हणजे काय, मी, माझं शरीर, माझा प्राण, माझं मन, माझी बुद्धी, माझं ज्ञान, बरोबर, माझं घर, माझे कटककुंडल म्हणजे काय, कानातले, बांगड्या, जे काही आहे त्याचं उदाहरण दिलंय ते. मग हे सगळं जे काही आहे माझं, हे जे काही आहे हे शरीराशी रिलेटेड आहे, बरोबर, प्राणाशी रिलेटेड, किंवा हे जे काय माझे मन, बुद्धी, माझं ज्ञान. मग हे सगळं जे काय भासतंय ते सगळं पंचकोशामुळे भासतंय, आणि हे सगळं वेगवेगळं आहे, पण तरीही हे सगळं जाणणारा आणि यापेक्षा वेगळा असणारा आत्मा आहे असं सांगितलंय. मदीयत्वेन ज्ञातम आत्मा न भवती. ह्या मी मध्ये आत्मा कुठे नाही आहे, वेगळा आहे, तरी त्या मीला तो जाणतोय. म्हणजे हे जे कोण माझं माझं म्हणणारा आहे त्याला जाणतोय, असा या श्लोकामध्ये अर्थ सांगितलेला आहे. मग ह्याच्या पुढे आता स्वरूपाचं स्वरूप, नेचर ऑफ द सेल्फ सांगितलंय, तो धडा येतो इथे पुढे. तर याच्यामध्ये आत्म्याबद्दल, म्हणजे आत्तापर्यंत आत्मा काय नाही आहे किंवा अनात्मा म्हणजे काय आहे हे बघितलं आपण. आता इथून पुढे आत्म्याचा प्रवास. मग इथे सांगितलं की आत्मा तर्हि कहा सच्चिदानंद स्वरूप. हे आपण पहिल्या प्रस्तावनेच्या वेळी आणि पहिल्या चॅप्टरमध्ये पण बघितले. आत्मा म्हणजे काय, सच्चित आनंद स्वरूप. मग इथे आता ॲक्च्युअलमध्ये द नेचर ऑफ द सेल्फ, स्वरूपाचं स्वरूप काय आहे ते आपण बघतोय. इथे पहिल्या श्लोकाला आत्मा तर्हि कहा सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे मग आत्मा म्हणजे काय आहे, तर तो आहे सच्चित आनंदाचं स्वरूप, म्हणजेच अस्तित्व. सत म्हणजे काय, अस्तित्व, चित म्हणजे काय, चैतन्य, आणि स्वरूप
सॉरी, आनंद म्हणजे काय? आनंद. आणि ह्याचं स्वरूप म्हणजे हा आत्मा आहे. हे सच्चित आनंदाचं स्वरूप म्हणजे आत्मा आहे. मग आत्तापर्यंत आपण काय बघितलं? जे काही 3 शरीर, 3 अवस्था, पंचकोश बघितले, ते अनात्मा बघितले, ज्याचं संपूर्णपणे वर्णन इथंपर्यंत आत्तापर्यंत केलं होतं. मग तो आत्मा कसा नाही आहे हे बघितलं आत्तापर्यंत. जसं की 3 शरीर, 3 अवस्था, पंचकोश हे अनात्म्याला बनवतात. आत्म्यापेक्षा वेगळे आहेत, ते अनात्म्याला बनवतात. मग आत्मा म्हणजे काय? तर मग इथे सांगितलेत आत्म्याची 2 स्वरूप. जसं की पहिलं सांगितलं की तटस्थ लक्षण आणि दुसरं सांगितलं की स्वरूप लक्षण. मग तटस्थ लक्षण म्हणजे इथे सांगितलं की जगाच्या संदर्भात आणि त्याच्या उपाधीच्या दृष्टीनं जगाचं कारण म्हणून, विचारांचा साक्षी म्हणून जे आहे ते तटस्थ लक्षण. आणि दुसरं लक्षण काय आहे आत्म्याचं? स्वरूप लक्षण. थेट म्हणजे जे काही त्याचं स्वरूप आहे, स्वतःचं स्वरूप. हा म्हणजे चॅप्टर जो आहे तो स्वरूपाचं स्वरूप बघण्याचं आहे. म्हणजे 2 लक्षणं जी आत्म्याची सांगितले, 2 प्रकार स्वरूपांच्या आत्म्याच्या, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. त्यातलं तटस्थ म्हणजे जगाशी रिलेटेड किंवा विचारांना साक्षी असलेला आत्मा, तो एक प्रकार झाला. आणि दुसरा स्वरूप लक्षण, जो स्वतः शाश्वत स्वरूपात आहे असा आत्मा. असे हे 2 प्रकार सांगितलेत आत्म्याच्या स्वरूपाचे. मग पुढे म्हटलं की सत किम कालत्रयेपि तिष्ठतीति सत. मग अस्तित्व काय आहे? सच्चित आनंद म्हटलंय ना ते. आत्मा म्हणजे सच्चित आनंद स्वरूप. मग सत म्हणजे काय हे विचारलंय ते. मग सत म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे काय आहे? जे 3ही काळात, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळात अपरिवर्तित राहते, त्याचं अस्तित्व आहे, असं म्हणजे ते सत आहे. मग भूतकाळ, भविष्यकाळ यांना केवळ वर्तमान काळातच किंवा वर्तमानाचा संदर्भ देता येतो. म्हणजे आपण जेव्हा वर्तमानात असतो तेव्हाच आपण म्हणू शकतो ना भूतकाळ झाला आणि भविष्यकाळ होणार आहे म्हणून. मात्र आत्मा जो काही आहे तो नेहमी 3ही काळात वर्तमानातच असतो. हे थोडं कळायला अवघड आहे, शब्दांद्वारे जर समजलं तर कळायला अवघड आहे. पण आकलन किंवा बुद्धीच्या, ज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर समजायला सोपं आहे की आपल्या किंवा शरीराच्या किंवा पंचकोशांच्या 3 अवस्थांच्या, 3 शरीरांच्या दृष्टीनं जर बघितलं तर भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ आहे. मग हाही कधी कळतो? जेव्हा वर्तमान काळात आपण असतो तेव्हा या भविष्यकाळाचा आणि भूतकाळाचा आपण संदर्भ देऊ शकतो. पण आत्मा या 3ही काळांमध्ये वर्तमान काळातच असतो. म्हणजे काय? आपला भूतकाळ असतानाही तो वर्तमान काळातच होता, आत्ता आपला वर्तमान काळ आहे तेव्हाही तो वर्तमान काळातच आहे, आणि भविष्य काळात आपल्यासाठी जरी तो भविष्यकाळ असला तरी आत्म्याचा तो वर्तमान काळच असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट इथं त्यांना हे सांगायचं आहे की आत्म्यासाठी तो होता, आहे, असणार आहे ही कन्सेप्ट लागूच होत नाही. तो आहेच आहे, म्हणजे तो आधीही होता, आत्ताही आहे, नंतरही असणार आहे. तर अशा पद्धतीनं त्याचं अस्तित्व कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे इथं ते सांगितले. म्हणजे त्याचा तो कधी वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याच्याशी तो नेहमी वर्तमान काळाशीच कनेक्टेड आहे. त्याला भविष्यकाळ, भूतकाळ नाही आहे. त्यामुळे त्याचा जन्म आणि मृत्यू असण्याचा प्रश्न नाही आहे, त्याला नाव आणि रूप असण्याचा प्रश्न नाही आहे. मग मी म्हणजे कोण? आत्मा सदैव अस्तित्वात असल्यामुळं तो अजन्मा, अमर आहे, अनादी आणि अनंत आहे. मग ज्या कोणत्याही गोष्टीला नाव, रूप, रंग, गुण, जन्म, मृत्यू, परिवर्तन जे काही असतं ते सगळं अनात्मा आहे. आणि आत्मा म्हणजे काय? अजन्म आहे, अविकारी आहे, नामरहित आहे, निराकार आहे, निर्गुण आहे आणि नित्य आहे. हे गुणरहित अस्तित्व शुद्ध सत्तेच्या स्वरूपात आहे आणि त्यात कोणतंही होणं, येणं, जाणं, होणं, न होणं हे काहीच नाही आहे. सगळं काही आहे ते निर्विकार आणि निर्गुण असं आहे. मग त्याच्यात काय सांगितलं? आणि या अस्तित्वामुळं सर्व काही अस्तित्वात आहे, म्हणजे कुठल्या? आत्म्याच्या दृष्टीनं. मग हे संपूर्ण विश्वाचं जे काही अधिष्ठान आहे, जगात जे काही आपल्याला अनुभवास येत आहे, त्या प्रत्येक वस्तूत त्या आत्म्याचं असणे पण हे आहेच आहे. जसं की आता आपण मोबाईलवर ऐकतोय, बघतोय, किंवा आपल्या आजूबाजूला काही टेबल आहे, वस्तू आहेत, ह्या आपण आहे तोपर्यंत आहेत. जेव्हा आपण म्हणजे काय? शरीर रूप पंचकोशांच्या रूपाने नसणार आहेत तेव्हा ते आपल्यासाठी संपणार आहेत. तसं त्या आत्म्याचं नाही आहे. त्या आत्म्यासाठी सगळं आहेच, असणं पणच आहे सगळं. तर हे झालं अस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय सांगितलं. आता सांगितलं चित किम ज्ञान स्वरूप. चित किम म्हणजे चैतन्य काय आहे, आणि ते सांगितलं चैतन्य काय आहे ते निरपेक्ष ज्ञान स्वरूप आहे. निरपेक्ष ज्ञान स्वरूप
मग आपण काय आहेत, निरपेक्ष आहोत का, की अपेक्षा आहे? म्हणजे या प्रत्येक, जसं म्हटलं ना, प्रत्येक शब्दातनं काहीतरी नाही, खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तसं इथं तर चित्किम ज्ञान स्वरूपा, चित्किम म्हणजे चैतन्य काय आहे, आणि चैतन्य म्हणजे काय आहे, ज्ञानाचं स्वरूप आहे, तेही कुठल्या, निरपेक्ष ज्ञानाचं स्वरूप आहे. मग जगाचं जे काही ज्ञान मनात आपल्या विचारांच्या रूपानं मिळतं, विचारांशिवाय कोणत्याही वस्तूचं ज्ञान घेणं शक्य नाही आहे. मग हे जे काही आहे पुस्तकातनं आपण घेतोय, की किंवा आपण पुस्तकामधनं जे समजून घेतोय किंवा ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय, मग ते ज्ञान घेतल्यानंतर त्याच्यावर चिंतन मनन करणं जे काही आहे ते कशामुळे आहे, हे विचार किंवा मनामुळं शक्य आहे. आणि त्यातनं मग आपण हे सगळं ज्ञान प्राप्त करतोय, बरोबर. मग हे जे काही आहे ते कशामुळे आहे, तो आत्मा आहे, बरोबर. त्या आत्म्यामुळंच आपण हे विचार करणं मनन करणं हे सगळं जे काय ते कळतंय कशामुळं, त्या आत्म्यामुळं कळतंय. मग मी विचारांपासून वेगळा राहून त्यांना म्हणजे आत्मा काय म्हणतो इथे, की मी विचार नाही आहे, मी मन नाही आहे, मी बुद्धी नाही आहे, मी शरीर नाही आहे, तरीही मी त्याला प्रकाशित करतोय. म्हणजे तरीही ते आहे हे सांगण्याचं जे काही ज्ञान किंवा जी काही अवस्था आहे किंवा जाणण्याची अवस्था आहे किंवा जाणवून देण्याची अवस्था आहे, ती माझ्यामुळंच शक्य आहे. आत्मा असेल तरच आपण आपलं शरीर आहे म्हणू शकतो ना. आत्माच गेला शरीरातनं निघून तर आपण म्हणू का आपलं शरीर आहे म्हणून? दुसरे लोक म्हणतील त्याचं शरीर आहे म्हणून, पण आपण नाही म्हणू शकत, कारण आपल्यातला आत्माच नाही आहे. म्हणून आत्मा असं म्हणतोय की तो विचार मन बुद्धी ज्ञान हे काहीच मी नाही आहे, पण तरीही मी त्यापासून वेगळा राहून त्याला प्रकाशित करतोय. किंवा मी केवळ विचारांची उपस्थितीच नव्हे तर त्याची अनुपस्थिती पण प्रकाशित करतोय. म्हणजे मी विचार नाही आहे, पण विचार काय आहे, विचार आहे की नाही आहे. जसं आपण ध्यान करायला बसतो, मग काय ध्यानाची व्यवस्था म्हणजे योग्य अवस्था म्हणजे काय, विचारांपासून मुक्ती असं म्हटलं जातं. विचार शून्य होणं म्हणजे गहन ध्यानात जाणं म्हणतात, बरोबर. मग विचार आहे की विचार नाही आहे हे कळायला तर पाहिजे आपल्याला ना. मग ते कळवून देणारा कोण आहे, तर तो आत्मा आहे. मग तो आत्मा इथे सांगतोय की विचारांची उपस्थिती आहे की अनुपस्थिती आहे हे सुद्धा माझ्यामुळेच कळतंय, त्या आत्म्यामुळेच कळू शकतंय. मग विचार येतात जातात, परावर्तित होतात अपरावर्तित होतात, हे जे काय आहे ते सगळं काही आहे ते प्रकाशमान करण्याचं किंवा हे जाणवून देण्याचं काम या विचारांच्या पेक्षा वेगळा असलेला, विचारांपासून परे असलेला तो आत्माच करून देतोय. मग आत्म्याला कोण प्रकाशित करते, ठीक आहे, विचारांना मनाला जे काही आहे त्याच्या अस्तित्वाला प्रकाशित करण्याचं काम आत्मा करतो म्हटलं, बरोबर. मग आत्म्याला कोण प्रकाशित करतो, तर इथं आलंय की कोणीही नाही, आत्म्याला कोणीही प्रकाशित करत नाही, कारण त्याला काही अस्तित्व म्हणजे नाम रूप काहीच नाही आहे ना. तो जे काही आहे ते परिपूर्ण आहे, त्यामुळे त्याला प्रकाशित करणारं कोणच नाही आहे. तो ना विषय आहे, ना तो ज्ञानाचा भाग आहे, ना तो विचार आहे, ना तो वस्तू आहे. काही ऑब्जेक्ट रूपात आत्मा नाहीच आहे, त्यामुळे त्याला प्रकाशित करणं आणि अंधारात ठेवणं हा विषयच लागू होत नाही. त्यामुळं या आत्म्याला प्रकाशित करणारं असं कोणीच नाही आहे, तो स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. जसं सूर्याला प्रकाशाची गरज नाही आहे, टॉर्च, जसं अंधारात आपल्याला कशाची टॉर्चची गरज असते, बॅटरी घ्यायची गरज असते, तसं सूर्याला टॉर्च घ्यायची गरज आहे का, नाही आहे, कारण तो स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. तसाच हा आत्मा आहे असं इथे उदाहरण दिले. खूप सुंदर उदाहरण आहे सूर्याचं, की सूर्याला प्रकाशासाठी टॉर्चची गरज नाही आहे, तो स्वतःच स्वयंप्रकाशी आहे. तसाच आत्मा आहे असं इथे उदाहरण दिले. मग आत्मा जो आहे तो नेहमी मी कोण आहे हे जाणतो. मी कोण म्हणजे आपल्या आतमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते जाणतो. स्वतःला प्रकाशित करण्याची गरज त्याला नाही आहे. मग इतर कोणालाही प्रकाशित करण्याची आवश्यकता किंवा जसं आपण हे विचार वस्तू प्रकाशित म्हणजे विचार आहेत की नाही त्याच्यावर प्रकाश टाकल्यावरच कळेल ना आहेत की नाही. तर हे काम जसं आत्मा करतो तसं आत्मा आहे की नाही ह्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची गरजच नाही आहे. मग जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा पण आपलं मन काम करत असतं, बरोबर. आपलं मन म्हणजे म्हणून जेव्हा स्वप्न वगैरे पडतं किंवा गाढ झोपेत जरी असलो आणि झोपेतनं जरी उठलो तरी आपल्याला कळतं की मला गाढ झोप लागली होती. मग हे कळणारा कोण आहे जाग आल्यानंतर, तर तो आत्मा आहे. तो आत्मा त्या मनावर प्रकाश टाकतो, प्रकाशित करतो आणि मग जाणवून देतो की मी गाढ झोपेत होतो किंवा मला माझी गाढ झोप लागली होती, जे काही आहे ते. तर अशा प्रकारे तो आत्माच स्वयंप्रकाशी आहे, सदैव तो प्रकाशमान आणि ज्ञान तत्व
किंवा चैतन्य म्हणून ओळखला जातो. त्यालाच हे चित्त म्हटलंय, चैतन्य म्हटलंय, जे की आत्म्याचं खरं स्वरूप आहे. मग पुढचं आहे आनंद, सच्चित आनंद. बरोबर. मग आनंद हा कहा? सुख स्वरूप. हा आनंद म्हणजे काय? तर सुखाचं स्वरूप, जे की निरपेक्ष सुखाचं स्वरूप. मग कोणतीही गोष्ट त्या आत्म्याला आनंद देते तेव्हा जेव्हा ती त्याला प्रिय वाटते. बरोबर. जसं आपलं आहे ना, आपल्याला जे आवडतं ते आपल्याला आनंद देतं, भलेही त्यानं काही नाही केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती असेल आवडती आणि एक व्यक्ती असेल ना आवडती. मग आवडती जी व्यक्ती असेल तिनं काही जरी केलं नाही आपल्यासाठी तरी ती आपल्याला आवडते. पण नावडते व्यक्तीनं आपल्यासाठी किती जरी काही कष्ट केलं, काही केलं आपल्याला म्हणजे चांगलं वाटावं म्हणून, तरी ती आपल्याला नावडतीच असते, ती आपल्याला आनंद नाही देऊ शकत. बरोबर. आपल्या सॅटिस्फॅक्शन नाही करू शकत. तसंच आत्मा म्हणतोय की आनंद काय आहे? तर निरपेक्ष सुखस्वरूप. मग आपल्या आत्म्याचा मूळ स्वभावच आनंद आहे. बरोबर. तर त्याला वेगळ्या कुठल्या गोष्टींची गरजच नाही आनंद देण्यासाठी. मग जेव्हा तो स्वतःमध्येच असतो तेव्हा त्याला आनंद होतो. बघा, म्हणून जेव्हा आपलं छान गहन असं ध्यान होतं किंवा गाढ अशी झोप होते, तर या गहन गोष्टी म्हणजे जेव्हा आपण आपल्या आत्म्याला बघतो स्वतःहून किंवा त्याच्या सोबत राहतो ना, तेव्हा आपसुकच आनंद होतो आपल्याला. त्याच्यासाठी वेगळ्या कशाचीच गरज पडत नाही, कुठल्या वस्तूची गरज पडत नाही. ना नवीन साडी घेऊन द्यायची गरज पडते, ना दागिने घेऊन द्यायची गरज पडते, ना काही नवीन काही वस्तू घेऊन द्यायची गरज पडते. कारण आत्म्याचा मूळ स्वभाव आनंद आहे. म्हणून त्याला प्रिय असलेली कुठली गोष्ट जेव्हा केली जाते तेव्हा आपसुकच त्याला तो आनंद होतो, कारण त्याचा मूळ स्वभावच आनंद आहे. तो म्हणतो की मला माझंच घर प्रिय आहे, म्हणजे आत्म्याचं घर. बघा, आता जे काही पृथ्वीवरच्या उलाढाली चालल्यात, गोष्टी चालल्यात, परिवर्तन चाललंय, हे कशासाठी आहे? आत्म्याला त्याच्या घरी परत जायचंय. म्हणून एवढा सगळा अट्टहास, म्हणून एवढ्या सगळ्या उलटा पालट आणि काय जे काही चालू आहे ते. मग इतका सगळा प्रलय, इतका सगळा गोंधळ, इतक्या सगळ्या उलटापालटी करण्यामध्येही त्याला काय आहे? घराची ओढ आहे. जसं आपल्याला आपण कुठेतरी काय म्हणू त्याला, विरंगुळा म्हणून, कंटाळा म्हणून बाहेर गेलो आणि खूप दिवस राहिलो तर कधी एकदा घरी येईन असं होतं आपल्याला. आणि घरी आल्यानंतरचं जे काही सुख असतं किंवा आनंद असतो तो वेगळा असतो. जे कोणी इच्छेविरुद्ध बाहेर जास्ती राहिले असतील त्यांना माहिती आहे हा आनंद. एक्झॅक्टली आत्ता आपली अवस्था तशी आहे की जे काही आपण शरीर रूपाने आलोय किंवा ज्या काही रूपाने आलोय आपण इथे, ते आता ठीक आहे. सुरुवातीला आपण आलो येताना इच्छा म्हणून, जसं की विरंगुळा म्हणून आपण सुट्टीत जातो बाहेर फिरायला, आणि सुट्टीत 2 दिवस जाणार असो तर आपण 4 दिवस राहिलो, ठीक आहे, कंटाळा आला आता आणि 2 दिवस राहूया म्हणून जेव्हा तिथे राहतो आणखीन, तेव्हा मग त्या 4थ्या दिवशी असं होतं की मी कधी एकदा घरी पोहोचेन. आणि घरी पोहोचल्यानंतरचं जे समाधान, सुख आणि आनंद आहे तो वेगळाच आहे. तसंच या आत्म्याचं झालंय. सुरुवातीला त्याची इच्छा होती की हे सगळा जो काही भौतिक पसारा आहे, संसाराचं सुख घ्यायचं होतं, वस्तूंचं गोष्टींचा उपभोग घ्यायचा होता, ही त्याचीच इच्छा होती. आणि ही इच्छा होती म्हणून ह्या सुट्टीसाठी तो आला होता. आणि आल्यानंतर तो याच्यातच इतका गुरफटला की आता असं झालंय की मला बास, मला नको आहे, मी कधी एकदा माझ्या घरी जाईन. म्हणजे कुठे जाईन? आत्म्याला त्याच्या घरी जायचंय. म्हणजे मग आता आत्मा कुठला? आपल्या आत्मधला. मग प्रत्येकाचा आत्मा वेगळा आहे का? नाही आहे. जो आपला सोलचा किंवा आत्म्याचा प्रोग्राम झाला होता त्याच्यात म्हटलं की जेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला बघतो दुसऱ्यांना, तेव्हा आपल्यात आणि त्यांच्यामध्ये भेद जाणवत नाही. मग हे भेद कोण आणतं? बुद्धी, किंवा हे जे काही आपण आत्तापर्यंत बघितलं अनात्म्याच्या गोष्टी, 5 शरीर 3 शरीर 5 कोश 3 शरीर 3 अवस्था, ह्या भेद आणतात, या सेपरेशन आणतात. आणि जेव्हा आपण सेपरेशन मधून वननेसमध्ये येतो ना, तेव्हा सगळीकडे आनंदच आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे, हेच आहे जे की मूळ आत्म्याचा स्वभाव आहे. मग आता काय झालंय? आपण ह्या ज्या काही संसाररूपी मायाजाळात अडकलोय. आता असं झालंय आपल्याला की कधी एकदा माझ्या मी घरी जाईन, कारण त्या आनंदाची ओढ, त्या सुखाची, त्या मूळ स्वरूपाची ओढ लागली, म्हणून हे सगळं घडतंय. तर आत्मा म्हणतं की मला माझंच घर प्रिय आहे, कारण ते मला आराम आणि आनंद देतं, सुख देतं, समाधान देतं. आणि मी स्वतःवर सर्वाधिक प्रेम करतो. इतरांवरती तर प्रेम करतोच, मग इतर कधी होतील? जेव्हा ह्या 5 कोशात येतील, 3 शरीरात 3 अवस्थांमध्ये येतील, तेव्हा ते इतर होतील. पण जोपर्यंत आत्म्याच्या लेवलला आहेत तेव्हा तोपर्यंत ते आत्माच आहेत. मग मी स्वतःवर प्रेम करतो म्हणजे ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट सगळ्यांवर प्रेम झालं. तर अशा पद्धतीने इथे
आत्म्याचं सांगितलं की मी स्वतःवर निरपेक्ष प्रेम करतो, मी संपूर्ण शाश्वत प्रेम करतो म्हणून सांगितलं. आणि सर्व काही स्वतःसाठीच प्रिय असतं, म्हणून मी निरपेक्ष आनंदाचा स्रोत असलाच पाहिजे. म्हणजे माझा मूळचा स्वरूप जे आहे ते आनंदच आहे. मग काय आहे आपल्याला आता इथे? दुःख कुठे आहे? संसारात. आत्मा मात्र काय आहे? काल, देश, दुःख, वस्तू यांच्या परे आहे. तो अनंत आहे, अनादी आहे, नित्य आहे. त्यामुळंच तो निरपेक्ष आनंद स्वरूप आहे आणि प्रत्येक गोष्ट त्या आनंदाकडेच झुकते. जसा पहिलाच प्रश्न होता तत्वबोधातला की आपलं ध्येय काय आहे, त्याच्यात उत्तर होतं आनंद. ॲक्च्युली ते अंतिम उत्तर होतं आनंद. आपल्या दृष्टीनं उत्तर काय होतं तिथे? मला इंजिनियर बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला श्रीमंत बनायचं आहे, मला 50 लाखाची गाडी घ्यायची आहे, मग मला आनंद. म्हणजे शेवटी ते घेतल्यानंतर काय मिळणार? आपल्याला आनंदच मिळणार आहे, बरोबर? म्हणून अंतिम उत्तर होतं त्याचा आनंद. मग आनंद मिळवण्याची गरज आहे का? नाही आहे. कारण जेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला स्वतःला अनुभवतो आणि जगतो तेव्हा मिळवायची गरजच पडत नाही आहे. ते ऑलरेडी त्याचं स्वरूप आहे. म्हणून मग हा आत्मा, म्हणून या आत्म्याचं ज्ञान घेणं जास्ती महत्त्वाचं झालंय. त्याप्रमाणे इथं सांगितलं की मी ॲटोमॅटिकली माझं स्वरूपच आनंद स्वरूप आहे, निरपेक्ष आनंद स्वरूप आहे. त्यामुळं मी आनंदाकडेच झुकतो आणि मी नेहमी आनंदाचीच इच्छा करतो, कारण तोच खरं माझं स्वरूप आहे. पुन्हा इथं त्यांनी सांगितलंय मग माझ्या स्वरूपाला मला कधीच, बघा जसं म्हणतात म्हशीला म्हशीची शिंग जड नसतात, आई वडिलांना मुलं जड नसतात, बरोबर? ह्या म्हणी आहेत आपल्याकडच्या. तसंच आत्मा पण म्हणतो की मला माझं स्वरूप कधीच ओझं वाटत नाही. जे काही आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंदाचं स्वरूप, ते माझं मला कधीच ओझं वाटत नाही. आनंद कधीही मला त्रास देत नाही. काय त्रास देतं? दुःख त्रास देतं, बरोबर? आपल्याला असं कधी झालंय का आनंद खूप झाला आणि आनंदाचा मला त्रास होतोय? असं कोणी आहे का? बघितलंय का आपण कधी? की मला इतका आनंद झाला की मला त्या आनंदाचा इतका त्रास होतोय आता की मला बास, मला नको आहे आनंद. असं कधी होत नाही, कारण त्याचं मूळ स्वरूप आहे. पण दुःखाच्या बाबतीत होतं असं, बास मला आता दुःख असह्य झालंय, मला दुःखाचा त्रास म्हणजे थोडंसं जरी आलं तरी लगेच त्रास होतो त्याचा. तसं आनंदाच्या बाबतीत होत नाही. मग मी हा आनंद नेहमी का अनुभवत नाही हे विचारतोय का आपण कधी आपल्याला? कारण बहुतांश वेळा माझं मन, माझं चित्त कुठे असतं? बाह्य वस्तूंमध्येच गुंतलेलं असतं. आणि जेव्हा माझं मन शांत असतं किंवा मी माझ्या स्वतःमध्ये असतो तेव्हा मी तो आनंद अनुभवतो. जसं की ध्यान केल्यावरती, गहन ध्यानात गेल्यावरती आनंद होतो. आनंद जरी नाही झाला तर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आणि तृप्ती असते त्याच्यात. ज्याने कोणी अनुभवलं असेल ते हे व्यवस्थितपणे जाणू शकतात काय म्हणायचं नेमकं ते. तर अशा पद्धतीने इथे या स्वरूपाचं स्वरूप सांगितलंय. मग इथे पुन्हा काय म्हटलंय? एवं सच्चिदानंद स्वरूपम स्वात्मानं विजानीयात. म्हणजे काय? अशा प्रकारे अस्तित्व, चैतन्य आणि आनंद स्वरूप, म्हणजे काय? स्वतःचा आत्मा हा अस्तित्व, चैतन्य आणि आनंद स्वरूप आहे. हे काय सांगितलंय? विजानीयात म्हणजे जाणून घेतलं पाहिजे. मग आत्म्याचं अस्तित्व, चैतन्य, आनंद स्वरूप आहे. मग आत्मा अनंत आहे. आत्म्याचे दोन भाग होऊ शकत नाहीत. तुमच्यामध्ये वेगळा, माझ्यामध्ये वेगळा असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्याचं अस्तित्व, चैतन्य व आनंद हे वेगवेगळे नाही आहेत. मग इथं का ते वेगवेगळे दिलेत? सच्चित, आनंद, 3 वेगळे शब्द का दिलेत? परत इथे हा प्रश्न दिला या पुस्तकात. मग ही 3 नावं काय आहेत त्याला? तर ती 3 नावं त्या आत्म्याचं स्वरूप दर्शवण्यासाठी आहेत, आत्मा दर्शवण्यासाठी नाही आहेत. आत्मा एकच आहे, तो वेगळा होऊच शकत नाही. पण त्याचं स्वरूप दर्शवण्यासाठी ही 3 नावं दिलेत. मग निर्जीव जगाच्या दृष्टीनं आत्मा हा अस्तित्व आणि चैतन्य आहे. मात्र आत्म्याच्या दृष्टीनं तो अनुभव जो काय आहे तो एकच आहे. म्हणून आपण आपले अनंत स्वरूप जाणलं पाहिजे, कारण ते जाणल्यानं सर्व दुःखांपासून आपली कायमची मुक्ती मिळते. आणि आपल्याला तेच करायचं आहे. कायमची मुक्ती किंवा मोक्षप्राप्ती म्हणजे काय? कायमच्या दुःखांपासून मुक्त होणं म्हणजे मोक्षप्राप्ती. मग आत्मा कसा जाणायचा? इथं सांगितलं ना श्लोक, काय सांगितलं? एवं सच्चिदानंद स्वरूपम स्वात्मानं विजानीयात. मग हा जो काय सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे त्याला जाणायचं म्हणून सांगितलंय. मग हा आत्मा जाणायचा कसा आता? तर ऐकून, चिंतन करून, मनन करून, ध्यान करून, जे की आपण नेहमीच विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती मॅडम सांगतातच
चिंतन करा, मनन करा. आत्ता पण सांगितलं सेशन चालू होण्याआधी की आपल्या आपल्या शब्दात लिहा. म्हणजे काय करा, आपल्या आपल्या शब्दात आपण नुसतं असंच लिहू शकतो का? नाही, त्याला मनन चिंतन करावंच लागेल. मग आत्म्याला जर जाणायचं असेल, मोक्षप्राप्ती करायची असेल, तर बाय डिफॉल्ट आपल्याला ऐकल्यानंतर चिंतन मनन करावंच लागेल. तर तो आत्मा आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर ते ऐकून चिंतन मनन करूनच, ध्यान करूनच आपण जाणू शकतो किंवा ज्ञान घेऊ शकतो. मग फक्त ऐकून आणि ध्यान करून आत्म्याचा साक्षात्कार होईल असं अजिबात नाही आहे. मग काय सांगितलं, यासाठी मनाची तयारी पण आवश्यक आहे. जसं की ध्यानाच्या या 8 स्टेप्स आहेत, त्याच्यात पहिलं प्रिपरेशन आणि पोस्चर सांगितलंय. प्रिपरेशन काय, तयारी आहे ना, मनाची तयारी. तसंच इथं सांगितलंय फक्त ऐकून आणि ध्यान करून आत्म्याचा साक्षात्कार होईल का, तर नाही होणार म्हणून सांगितलंय. तर यासाठी मनाची तयारी पण आवश्यक आहे. मग त्यासाठी म्हणून आपण बघितलं गुरुचरित्र अन्वयार्थ बघितलं, त्याच्यात पण ते 3 सांगितले ना, ज्ञान भक्तिकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. म्हणजे हे वेदांवरनच घेतलेलं आहे त्याच्यात पण. तर इथं ते सांगितलंय की भक्ती आणि योग हे जे काय मार्ग आहेत ते मन शुद्ध, सूक्ष्म आणि एकाग्र करण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून त्याच्यात मग साधन चतुष्टय संपत्ती जी बघितली आपण, साधन चतुष्टय बघितले ना 4, विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मोक्षत्व, ही साधन चतुष्टय संपत्ती आहे. तर भक्ती मार्ग, योग मार्ग जे आहेत ना, ते काय करतात, तर ते आपलं मन जे आहे ते शुद्ध, सूक्ष्म आणि एकाग्र करण्यासाठी मदत करतात. आणि मग मन एकाग्र करून, शुद्ध करून, सूक्ष्म करून काय होणार आहे, मनाची तयारी होणार आहे. कसली तयारी होणार आहे, आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याची. मग अशा प्रकारे मनात जे काही ज्ञान दृढ होईल, मग ते आत्मा प्रत्यक्ष अनुभव घेईल किंवा आपण त्या आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. तर आपल्या ह्याच्यात म्हणजे माणसाच्या जन्मामध्ये सांगितलंय ना की मनुष्य हा सर्वोत्कृष्ट का मानलाय, कारण त्याच्यात इव्हॉल्व आणि डिव्हॉल्व होण्याची चॉईस आहे. म्हणजे उत्क्रांती करून घ्यायची का अधोगती करून घ्यायची, ही चॉईस, संधी माणसाला दिली आहे. मग जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्या उत्क्रांतीची चर्चा सुरू होईल. म्हणून मग सांगितलं पुढचा जो काही चॅप्टर आहे तो उत्क्रांतीच्या चर्चेवरती आहे. मग आता उत्क्रांतीची चर्चा, उत्क्रांती कशाला म्हणू आपण, जगाची उत्क्रांती कशी झाली, मायेची उत्क्रांती कशी झाली. मग इथं पुढचा चॅप्टर असा आहे, द युनिवर्स अँड माया, विश्व आणि माया काय आहे. तर हे इथं पुढं सांगितलं आहे की जीवनाचे 3 पैलू आहेत. म्हणजे ह्या वेदांतांच्या दृष्टीने जे शब्द सांगितलेत ते मी सांगते तुम्हाला इथे, की 3 पैलू सांगितले ज्याच्यामध्ये लिहिले की वैयक्तिकरित्या जीव, हे तुम्ही 3 पैलू लिहून घेऊ शकता. पहिला जो पैलू सांगितलाय तो जीव सांगितलाय, दुसरा आहे तो जगत, आणि तिसरा आहे तो निर्माणकर्ता ईश्वर, ज्याला जगदीश्वर पण म्हटलंय. त्यामुळे बरेच श्लोक असे आहेत वेदांत किंवा वेदांमध्ये ज्याच्यामध्ये जगदीश्वराचा उल्लेख केलाय. जीव, जगत आणि जगदीश्वर ही 3 पैलू जे काय आहेत ते सांगितलेत ह्या उत्क्रांतीचे. मग ह्याच्यात त्यांनी हे सांगितलंय की जीवनाचे 3 पैलू, वैयक्तिक म्हणजे जग, वैयक्तिक जीव, वैयक्तिक जग आणि सूक्ष्म रूपात जगाचा जो काही रूप आहे, विराट रूप आहे, बरोबर, त्याचा निर्माण करणारा कोण आहे, ईश्वर, ज्याला जगदीश्वर म्हणलंय. मग प्रत्येक कार्यास कारण असायला हवे, व्यक्ती आणि जग देखील असायला हवे, हे एक कारण आहे. आणि ते 5 तत्वांनी बनलंय. जसं की आपण पंचमहाभूत म्हटलं, ते स्वतः किंवा एकमेकांमध्ये मिसळून निर्माण करू शकत नाहीत, म्हणून त्यांचं वेगळं कारण असायला हवं आणि आपण त्या कारणास ईश्वर म्हणतो. तर व्यक्ती कोण आहे, त्याचं खरं स्वरूप काय आहे, हे सविस्तर स्पष्ट केल्यावर आपण आता जगावर किंवा त्याच्या खऱ्या स्वरूपावर चर्चेला सुरुवात करणार आहे. आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की व्यक्ती हा जगाचा भाग आहे आणि जगाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. बघा, तुम्ही याच्यापेक्षाही वेगवेगळे जे काही धार्मिक गोष्टी आहेत ना, त्याच्यात थोड्या वेगळ्या कन्सेप्ट सांगितल्यात. पण हे वेदांताचं जे ज्ञान आहे ना, त्याच्यामध्ये लॉजिकल, तार्किक दृष्ट्या बऱ्याच कन्सेप्ट व्यवस्थित सांगितलेत. त्यामुळं जे कोणी शिकलेले लोक म्हणतो आपण, की जास्त शिकलं की लॉजिक जास्त चालवतो ना आपण, डोकं जास्त चालवतं, बुद्धी, तार्किक. म्हणून वेदांताचं अध्ययन तार्किक लोकांसाठी खूप सुटेबल आहे किंवा त्यातनं त्यांना उत्तरं मिळू शकतात जी की बाकीच्या कुठल्या गोष्टींमधनं मिळू शकत नाहीत, बाकीच्या ग्रंथांमधनं. तर इथं तार्किकदृष्ट्या वेदांतामध्ये खूप छान उदाहरणं पण दिलेत. त्या पद्धतीने इथे सांगितलं की मग व्यक्ती जे काय आहे हा जगाचा भाग आहे आणि जगाशिवाय अस्तित्वात तो राहू शकत नाही. मग इथे श्लोक आलाय, अथ चतुर्विंशती
तत्व उत्पत्ती प्रकारम वक्षामहा. म्हणजे आता इथं सांगितलंय, आता आपण 24 तत्वांच्या उत्क्रांतीचं स्पष्टीकरण काय आहे ते बघूया म्हटलंय. म्हणजे ऋषींनी 24 तत्व मोजलेत जी जग तयार करतात, आणि ती म्हणजे कुठली आहेत ते आता पुढं सांगितलंय. तर त्याचा श्लोक काय आहे बघूयात. ओके, इथे त्याचा श्लोक असं काही दिलेलं नाहीये, डायरेक्ट सांगितलंय 24 तत्व कुठले आहेत. तर पंच महाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि 4 अंतःकरणाच्या वृत्ती. बघा, 5 महाभूत, पंचमहाभूत 5, पंच ज्ञानेंद्रिय 10, पंच कर्मेंद्रिय 15 आणि पंच प्राण 20 आणि 4 अंतःकरणाच्या वृत्ती. काय आहेत त्या 4 वृत्ती? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 24 तत्वांनी ही उत्क्रांती झाली. मग याच्यात त्यांनी काय सांगितलंय की काही वेळा 5 प्राणांच्या ऐवजी 5 विषय असं पण सांगितलं जातं. दुसरीकडे कुठे सांगितलं असेल तर माहित नाही, ते त्यांनी तसं लिहिलंय. त्यापैकी कोणतेही घटक स्वतःहून किंवा मिळून जगाचं कारण असू शकत नाहीत. मग 24 तत्व कशी निर्माण होतात आणि कोणत्या क्रमानं हे पुढं सांगितलंय. मग ही तत्व पण कशी 24 निर्माण होतात आणि ह्या तत्वांपासून आपण विश्व निर्माण झालं म्हणतोय. तर कशी होतात ते इथं सांगितलंय. ब्रह्माश्रया सत्व रजस्तमो गुणात्मिका माया असती. माया ब्रह्माश्रय, ब्रह्मावर अवलंबून सत्व रज तमो गुणात्मिका. म्हणजे काय सांगितलंय, माया सत्व रज आणि तम या 3 गुणांच्या स्वरूपाचे आहे आणि ब्रह्मावर अवलंबून अस्तित्वात आहे. मग ब्रह्मावर अवलंबून अस्तित्वात आहे म्हणजे सत्याला ब्रह्म म्हटलंय. बृहत्वात ब्रह्म म्हणतात त्याला, सत्याला ब्रह्म म्हटले. मग जे मोठं आहे ते ब्रह्म आहे. मोठं हे एक विशेषण आहे, म्हणजे आपल्याला भाषेचं लिमिट पडतं. मग मोठं हे काय विशेषण आहे, जे साधारणपणे गुणविशेषण आपण ज्याला म्हणतो. मोठं म्हणजे नामाद्वारे मर्यादित केलं जातं. उदाहरणार्थ मोठेपणा, म्हणजे हत्ती म्हटलं तर मोठा आपला प्रचंड महाकाय हत्ती दिसतो ना. मोठेपणा हत्तीपुरता मर्यादित असतो. जेव्हा आपण म्हणतो हा एक मोठा हत्ती आहे, पण जेव्हा विशेषण नामाशिवाय वापरलं जातं तेव्हा असे कोणतंही बंधन नसतं. म्हणून ब्रह्माला मोठं असं म्हटलंय, त्याचा मोठेपणा. मग हे शब्द वापरायला भाग पडले कारण ते विशेषण रूपानं दाखवलं तर आपल्याला कळतं, म्हणून इथे ते सांगितलंय. मग या मोठेपणाला मर्यादा नाही आहे, ते अनंत आहे. मग इथे असं नाही आहे की हत्ती मोठा आहे म्हणजे तो ब्रह्म पण तेवढाच मोठा आहे का, नाही. त्याला दुसरं विशेषण देण्यासाठी शब्द नाही आहे म्हणून ते विशेषण वापरलंय. तो तर तसं बघितलं तर अनंत अमर्यादित आहे, त्याला कुठलीच मर्यादा नाही आहे. आणि आपण आधीच बघितले, आत्मा जो काही आहे, तो ब्रह्म जो काही आहे तो शुद्ध आत्मा आहे, अनंत आहे. म्हणून ब्रह्म हा शुद्ध अनंत आत्मा आहे. मग प्रत्येक कार्याला कारण असायला हवं हे बघितलंय. तसं जगालाही कारण, म्हणजे जगायला पण आणि जगाला पण कारण असायला हवं. म्हणून कार्य होण्यापूर्वी कारण अस्तित्वात असतं. मग आता समजा कार्य घडण्यासाठी कारण आधी असायला पाहिजे. म्हणजे काय, आता हा जो काही कार्यक्रम आपण घेतोय आदि शंकराचार्यांवरती किंवा वेदांवरती, मग हा कार्यक्रम घेण्याआधी त्याचं काहीतरी कारण आहे ना, म्हणून हा कार्यक्रम आपण घेतोय. मग त्याचं कारण काय आहे, ज्ञान मिळवणं. म्हणजे हे जस्ट एक्झाम्पल देते, त्याची कारणं खूप आहेत. अजून तुम्ही जसं पुढे जाल तसं कळेल की ह्याची कारणं काय आहेत, आपल्यापर्यंत हे का पोहोचले ते कधी कळेल, मनन चिंतन केल्यावरतीच कळेल. तर कुठलंही कार्य होण्यापूर्वी त्याचं कारण अस्तित्वात असणं आवश्यक आहे. मग नाव रूप गुण निर्माण होण्यापूर्वी केवळ सत्य अस्तित्वात होतं. म्हणून सत्य हे जगाचं कारण असलं पाहिजे. परंतु सत्य हे निर्विकार आहे ना, सत्य खरं जे आहे ते निर्विकार आहे आणि ते स्वतःशिवाय दुसरं काहीही होऊ शकत नाही. त्याचं जे काय अस्तित्व, जे काय म्हणतो आपण अस्तित्व, चैतन्य आणि आनंद स्वरूपाचं, म्हणजे सच्चित आनंद स्वरूप आहे ते. पण आपण पाहतो की जग बदलणार आहे, जड आहे, दुःखमय आहे. मग अशा निर्विकार कारणापासून हे बदलणारं जग कसं काय निर्माण होऊ शकतं हा प्रश्न विचारलाय. जसं सुरुवातीला सांगितलं, तत्वबोध म्हणजे प्रश्न उत्तरांच्या रूपात दिलेलं ज्ञान आहे. तर इथंच प्रश्न हा विचारलाय की मग सच्चित आनंद स्वरूप खरं कारण त्याचं हे आहे, तर मग हे जे काय जगाचं स्वरूप आहे ते जड, दुःखमय, बदलणारं, निर्विकारापासून वेगळं कसं काय आहे. तर मग हे स्पष्ट करण्यासाठी वेदांतामध्ये मायेची संकल्पना मांडली आहे. मायेची संकल्पना, माया म्हणजे जे नाही तरीही ते असल्याचं आपल्याला भासतं
त्याला माया म्हणतात. मग सत्याच्या दृष्टिकोनातनं जग नाही आहे तरीही आपण त्याचा अनुभव घेतोय. जसं जागृत अवस्थेमध्ये इथे विश्लेषण दिलं होतं तसंच. मग सत्याच्या दृष्टिकोनातनं हे जग नाही आहे, हे विश्व नाही आहे, पण तरी पण आपण त्याचा अनुभव तर घेतोय. मग हे काय आहे? अनुभव घेतोय म्हणजे ही माया आहे. मग जगाच्या दृष्टिकोनातनं सत्य त्याचं कारण असू शकतं, परंतु सत्याच्या दृष्टिकोनातनं सत्यावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही. मग हे मायेमुळे आहे. जसं की दोरीचं आणि सापाचं उदाहरण काल आलं की दोरीवर साप दिसतो, म्हणजे दोरी असेल तर साप दिसतो. दोरी सापाला निर्माण करू शकत नाही, तरीही तिथं साप दिसतो. जोपर्यंत दोरीचा संबंध आहे तिथं तोपर्यंत आपल्याला साप दिसणार आहे. तिथं कधीही साप नव्हता, दोरीच होती, आणि तिथं कधीही साप असू शकणार नाही आहे, दोरीच असणार आहे. जसं त्या सत्याचं, म्हणजे हे एक उदाहरण दिलंय सापाचं, की साप सापच आहे, पण ती दोरी आहे ती सापासारखी दिसते, म्हणून या मायेनं काय समजलं? तिला साप समजलं. पण ती दोरी आहे ती दोरीच राहणार आहे. तसं इथं सत्याचं उदाहरण दिलंय, आत्म्याचं उदाहरण दिलंय. जग जे आहे ते मायेमुळं खरं वाटतंय, म्हणजे ती माया आहे म्हणू शकतो आपण. पण या जे की कारणामुळं कार्य घडतंय, मग त्याचं कारण कोण आहे? सत्य आहे. मग या जगामुळं ते कारण बदलणार आहे का? सत्य बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. तर पुन्हा मायेचं इथं त्यांनी विश्लेषण केलंय ना, मायेची निर्मिती कशी. तर मग इथे सांगितलंय माया हॅज 2 पॉवर्स, म्हणजे पुन्हा माया ज्या आहेत त्या 2 शक्ती आहेत. मग त्या 2 शक्ती कुठल्या आहेत? एक आहे ती आवरण शक्ती आणि दुसरी आहे ती विक्षेप शक्ती. मग आवरण शक्ती म्हणजे काय? की ही अज्ञानाच्या स्वरूपाची आहे आणि सत्याला झाकून टाकते, आणि स्वतःहून ही शक्ती जग निर्माण करू शकत नाही. ही आवरण शक्ती आहे. जसं पंचकोशामध्ये आपला आत्मा झाकून गेलाय, तसं ही आवरण शक्ती जी आहे ती सत्य आहे, ती स्वतः सत्य निर्माण करू शकत नाही. ती शक्ती जग निर्माण करू शकत नाही, म्हणून ही अज्ञानाच्या स्वरूपाची आहे आणि म्हणून तिला आवरण शक्ती म्हटलंय. मग दुसरी शक्ती कुठली आहे मायेची? विक्षेप शक्ती. मग ही सृजनशील शक्ती आहे जी संपूर्ण जगाचं प्रक्षेपण करते. जसं मॅडम सांगतात आपल्याला की डोळा निर्माण करतो, म्हणजे काय? ही मायेची जी दुसरी शक्ती आहे पॉवर, ती प्रक्षेपणाची शक्ती, विक्षेप शक्ती बनवतो, तयार करतो, सृजनशील शक्ती म्हणू आपण तिला. मग संपूर्ण जगाचं प्रक्षेपण हा डोळा करतो. म्हणजेच मायेचं हे दुसरं रूप, मायेच्या शक्तीचं दुसरं रूप आहे, जे हे सगळं निर्माण करतं डोळ्यांनी, किंवा ह्या आपले जे काही 3 शरीर, 3 अवस्था, पंचकोशात जे काही ह्या मलापासून निर्माण झालेला देह आहे ते पण पुढे याच्यात. तर हे प्रक्षेपण करतं. कोण करते? माया करते. म्हणजे काय सांगितलंय? सत्य बदलू शकत नाही. माया किती जरी त्या मायेने त्या सत्याला झाकून ठेवलं तरीही सत्यावर याचा काहीच परिणाम होऊ शकत नाही. मग हे सत्य झाकून ठेवण्याची जी एक शक्ती आहे मायेची, तिला आवरण शक्ती म्हटलंय. आणि हे जे काही खरं वाटणारं जग आहे, जे खरं नाही आहे, ते प्रक्षेपण करण्याची जी मायेची शक्ती आहे तिला विक्षेप शक्ती म्हटलंय. अशा प्रकारे 2 प्रकारच्या मायेच्या शक्ती इथं सांगितल्यात. आणि आपल्याला पुढे सांगितलं की ह्या ज्या काय मायेच्या शक्ती आहे ती नाव रूप, ती आपल्याला अंतर्भूत संस्कारांना प्रकट करते, आणि ती आवरण शक्तीशिवाय हे करू शकत नाही. मग संस्कार जे आपण म्हणतो, मुलांवर संस्कार असले पाहिजेत, आपल्यावर संस्कार असले पाहिजेत, जे काही संस्कार, म्हणजे संस्काराचं कारण कोण आहे किंवा कोण निर्माण करत आहे, किंवा आपल्या आतमध्ये संस्कारांना प्रकट करणारं कोण आहे? तर माया आहे. मग ती आवरण शक्तीशिवाय हे करू शकत नाही. आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दोरीचं उदाहरण जे आहे, दोरीचं अज्ञान जे आहे हे सापाच्या भ्रमाच्या प्रक्षेपणापूर्वी असावं लागतं. म्हणजे आपण किती अज्ञानानं बरबटलोय हे या एका वाक्यावरनं कळतं. काय सांगितलं इथं? की दोरीचं अज्ञान हे सापाच्या भ्रमाच्या प्रक्षेपणापूर्वी असावं लागतं. म्हणून ज्ञान असणं श्रेष्ठ किंवा योग्य, ज्ञान असणं का महत्वाचं आहे? तर इथं सांगितलंय दोरीला साप कधी म्हणू आपण? जेव्हा आपल्याला ते अज्ञान, त्या सापाला आपण ॲज अ प्रक्षेपण म्हणून बघू, त्याच्या आधी आपल्याला ते अज्ञान असायला पाहिजे, तरच ही माया साप म्हणून प्रक्षेपित करू शकते त्या दोरीला.
म्हणजे ज्ञान, सत्याचं ज्ञान असणं किती महत्वाचं आहे हे याच्यावरनं कळतंय. तर जेव्हा सत्य मायेनं युक्त असतं तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात. आणि जगाचा निर्माता माया, ईश्वराची निर्माण करण्याची शक्ती किंवा जे काही हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम परंपरा जे काही ज्या शक्ती म्हणून पूजल्या जातात, जे काही देवी शक्ती, मायेची शक्ती जे काही आहे, मायेची शक्ती अगाध आहे. ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य भासवू शकते. ह्याचं वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही आहे. हिप्नॉटिझम किंवा हिलिंगद्वारे किंवा जे काही आहे, इवन आपल्याला त्याच्या दोन्ही बाजू बघू शकतो आपण, चांगली पण आणि वाईट पण मायेची, की त्याच्यात एवढी ताकद आहे की अशक्य गोष्टही शक्य करू शकते. म्हणून हल्ली गोळ्या औषधांनीही जे बरं होत नाही आहे ते हिलिंगनी बरं होत आहे, किंवा आपल्या आतमधल्या धारणा बदलल्यामुळं बरं होऊ शकतंय. हे कशामुळं? कारण त्या शक्तीचं तेवढं सामर्थ्य म्हणू शकतो, किंवा त्या शक्तीमध्ये तेवढं अगाध शक्ती आहे, पॉवर आहे. म्हणून अशक्य गोष्ट शक्य भासवू शकते ती. मग तिनं हे अनादी आणि अनंत ब्रह्मांड निर्माण केलं आहे. आणि मायेला मात्र सत्याशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. माया काय आहे? सत्यावरती डिपेंड आहे, तिला वेगळं अस्तित्व नाही आहे. मग केवळ ब्रह्मच स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र आहे. मग इथं ब्रह्म म्हणजे कोण आहे? सुरुवातीला सांगितलं कृष्ण कोण आहे? कृष्ण म्हणजेच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे कोण आहे? ब्रह्म म्हणजेच आत्मा आहे. कृष्ण म्हणजेच आत्मा आहे. मग आत्मा कोण आहे? आपल्या आतमध्ये आहे, तो वेगळा नाही आहे. तर अशा पद्धतीनं केवळ ब्रह्मच स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र आहे. आणि म्हणून माया सत्यावर अवलंबून आहे. माया कोण? म्हणून इथं दासबोध आपण बघितलाय याच्या आधी पण. दासबोधामध्ये ब्रह्म आणि माया किंवा आत्मा आणि शरीर ह्याला ना खूप तिथे मायेचा उल्लेख केला दासबोधामध्ये. शरीराला माया म्हटलंय आणि आपला आत्मा जो आहे तो त्याला परब्रह्म किंवा ब्रह्म म्हटलंय. तर ही माया जी आहे ती त्या सत्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे शरीर आहे ते आत्म्यावर अवलंबून आहे, जे आपण बघितलं आतापर्यंत. आत्मा काय नाही आहे ते बघितलं आपण, त्याच्यावरनं आत्मा काय आहे हे आपण कळवून घ्यायचं आहे. तर म्हणून सत्यामध्ये मायेचा कोणताही मागमूस नाही आहे. म्हणून सत्य जाणल्यानंतरनं माया नष्ट होते. म्हणून सत्य जाणणं किंवा सत्याचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मायेचे पुन्हा इथं 3 गुण सांगितलेत, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. कोण सांगू शकेल 3 गुण मायेचे? माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, सोपे आहेत. सत्व रजतम. येस, बरोबर. सत्व, रज आणि तमोगुण. मग हे कोण आहेत? मायेचे 3 गुण आहेत. मग सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्व हे काय आहे? ज्ञानाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. रजोगुण काय आहे? हालचालीच्या स्वरूपाचा आहे. तमोगुण काय आहे? जडत्व दर्शवतं. तर हे 3 गुण संपूर्ण सृष्टीत पण व्यापलेले आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो. मग जसे आपल्या आतमध्ये आहेत तसे बाहेरही आहेत. मग त्याच्या क्रम परिवर्तनानं किंवा संयोगानं किंवा नावानं, रूपानं, गुणधर्मानं जी काही विविधता दिसते ती निर्माण झाली आहे. मग कोणत्याही निर्माण केलेल्या वस्तूसाठी 2 कारण आहेत. जसं सांगितलं, कार्य जे आहे ते कारणाशिवाय नाही आहे. तर त्याच्यामध्ये 2 कारण आहेत, जी की तुम्हाला पुढेही शब्द लक्षात ठेवणं आवश्यक राहील. एक कारण आहे उपादान कारण, मटेरियल कॉज, आणि दुसरं आहे निमित्त कारण, ज्याला इफिशियंट कॉज म्हणतात. उपादान आणि निमित्त ही 2 कारणं आहेत ह्या निर्माण होण्यासाठी. मग मातीचा माठ बघूया. मातीचा माठ म्हणजे इथे उदाहरण दिले. आता काय उदाहरण दिलंय? मातीचा माठ म्हणजे उन्हाळ्यात आपण माठातलं पाणी पितो ना, मातीच्या माठातलं, त्या माठाचं उदाहरण दिलंय ते, की मातीचा माठ बनवण्यासाठी माती जे आहे ते मटेरियल कॉज आहे, म्हणजे उपादान कारण आहे. आणि कुंभार जो आहे, मातीचं मडकं बनवणारा कुंभार, तो इथे निमित्त कारण म्हणजे इफिशियंट कॉज आहे. आणि हे दोन्ही असणं गरजेचं आहे, तरच माठ बनू शकतो. बरोबर? माती असेल तर, आणि मातीपासून बनवणारा माठ बनवणारा कुंभार असेल तरच माठ बनू शकतो. मग इथे हे 2 कारणांसाठी हे उदाहरण, उपादान कारण आणि निमित्त कारण, हे लक्षात ठेवायचं आहे. मग सहसा ही 2 कारणं एकमेकांपासून भिन्न म्हणजे वेगळी असतात. उपादान कारण वस्तूमध्ये राहतं, तर निमित्त कारण वस्तूपासून वेगळं असतं. माती नेहमी मातीच्या माठात राहते आणि कुंभारात नाही. बरोबर? पण कुंभार नेहमी माठ बनवतो आणि विकतो,
मग जगाचं उपादान आणि निमित्त कारण काय आहे? ते वेगळं आहे की एकच आहे? कोण सांगेल? जगाचं जे काही उपादान आणि निमित्त कारण जे आहे ते वेगळं आहे की एकच आहे? एकच आहे. बघूया पुढे. 5 महाभूतांचं जे काही आहे ते जगाचं उपादान, 5 महाभूत, पंचमहाभूत जी आहेत ती जग निर्माण करण्यासाठीचं उपादान कारण आहेत. उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज आहेत. पण त्यांना कोणी बनवलं? ज्यानं त्यांना बनवलं तो त्यांच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असणार आहे, बरोबर? म्हणूनच बनवू शकलाय. जसं कुंभार असला तरच मातीपासून मडकं बनवू शकतं. कुंभारच नसेल तर काय मातीचा उपयोग आहे का त्या? मग आपल्याकडे चाक आहे, माती आहे, पाणी आहे, सगळं आहे, पण कुंभारच नाही तर मडकं कसं बनेल? त्याचं इथे उदाहरण दिले. पंचमहाभूत जी आहेत ती जगाला निर्माण करण्यासाठी उपादान कारण आहेत, मटेरियल कॉज आहे. आणि ज्यानं हे जग बनवलं किंवा आपण मातीच्या माठाचं उदाहरण घेतलंय, पण याला बनवणारं कोण आहे? तो असला पाहिजे जो की निमित्त, ते पूर्वीच असायला पाहिजे, बरोबर? उपादान असण्याच्या आधी निमित्त असलं पाहिजे, तर उपादानाचा उपयोग आहे हे सांगितले. तर आपण आधीच पाहिले की केवळ सत्यच त्याच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात होतं, म्हणून तर बाकीचं सगळं सत्य काय आणि असत्य काय कळू शकते आपल्याला. मग 5 तत्व जी काही आहेत, म्हणून 5 तत्व सत्यापासून निर्माण झाली असावीत. त्याचा तर्कानुसार जगाची निर्मितीचं कारण देखील हे सत्यच असावं. आणि आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा निर्माण केलेली कुठली वस्तू असते हा भ्रम असतोय. जसं की आता आपण बघितलं ना की प्रक्षेपण, मायेचं जे काय 2 गुण आहेत, विपेक्ष आणि आवरण. विपेक्ष म्हणजे प्रक्षेपण करणं. तर त्यामुळं आपण या जगामध्ये प्रक्षेपणाद्वारे निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. म्हणून इथं म्हटलंय की जी काय वस्तू दिसते आपल्याला किंवा वस्तू निर्माण केलेली आहे हा भ्रम असतो. मग तेव्हा उपादान आणि निमित्त कारणं ही सारखीच असतात. म्हणजे सत्यच, म्हणजे जे काय आहे ते शेवटी काय आहे, सगळ्याचं सत्यच आहे, सगळ्याच्या मागचं काय आहे सत्यच आहे, म्हणजे तो ब्रह्मच आहे किंवा तो आत्माच आहे. तो असल्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. मग इथे उदाहरण दिलंय की स्वप्नात स्वप्न जग आणि त्याचा निर्माता, त्याचा पालनकर्ता आणि संवारक केवळ काय असतं? मनच असतं. बघितलं आपण स्वप्न अवस्थेत सूक्ष्म शरीराचं जे काही अवस्था असते ती. तर अशा प्रकारे स्वप्न हा काय आहे? एक भ्रम आहे. आणि हे असे असल्यानं सृष्टीच्या तार्किक क्रमाला कुठलाही आधार नाही आहे. बघा मध्यंतरी खूप तर्कवितर्क किंवा सोशल मीडियावरती ते अंडा आधी का कोंबडी आधी, तसं सृष्टीच्या बाबतीत पण चाललं होतं की सृष्टीमध्ये आधी काय. म्हणून इथे डायरेक्ट सांगितलंय की हे जे काय आहे स्वप्न हा एक भ्रमच आहे. मग आपल्या दृष्टीनं ज्ञानाचा विचार करता हे जग म्हणजे भ्रम आहे. मग सृष्टीच्या तार्किक क्रमाला कोणताही आधारच उरत नाहीये. जो भ्रम आहे तिथे काय म्हणजे क्रम घेऊन करणार काय आपण? भ्रमच आहे तो शेवटी, किती जरी त्याला क्रम लावला काय आणि काय केलं तरी. मग तथापि आपल्यासाठी जागृत जग जे काय आहे ते वास्तव आहे. ते नैसर्गिक जे काही नियमांनी शासन काय जे नियम रूल केलेत त्यामुळे आपल्याला दिसतं. आणि ते विविध घटनांमध्ये किंवा गोष्टींमध्ये कारण जे आता म्हटलं कार्य का होतं, कारणाशी त्याचा काहीतरी संबंध असतो. म्हणून ते हे सगळं कशामुळे? हे सगळं जगात आपल्याला दिसतं, कारण कार्यकारण संबंध देखील आपल्याला दिसतो. कारण हे सगळं भ्रम आहे ऍक्च्युली, पण निसर्गाच्या नियमानुसार हे सगळं आपल्याला दिसतं किंवा आपण ते अनुभवतो, बघतो, भोगतो जे काही आहे ते. मग आपला जगातला जो काही अनुभव आहे तो लक्षात घेऊन पुढच्या ह्याच्यात पंचतत्वांची उत्क्रांती दिली, जी आपण याच्या आधी पण मॅडमनी सांगितलेली आहे की पंचमहाभूत कुठली आहेत आपल्याला माहिती आहे. मग इथे श्लोक आलाय की तत् आकाशः संभूतः आकाशाद वायु वायोस्तेजः तेजसः आपः अदभ्यः पृथ्वी. म्हणजे कशापासून काय बनले, म्हणजे आधी काय नंतर काय. आधीच त्यांनी उत्तर दिलं इथे की हे सगळा भ्रम आहे, तरी पण तार्किकदृष्ट्या त्याचा क्रम लावण्यात काही अर्थ नाही आहे. तरी पण आपल्या तार्किक बुद्धीला पाहिजे असतं काहीतरी. म्हणून इथं सांगितले की आता ह्या पंचभूतांची निर्मिती कशी आहे, काय आहे ते सांगितले. तत् आकाशः संभूतः आकाशात वायोर अग्निः अग्निर आपः अद्भ्यः पृथ्वी. म्हणजे प्रथम आकाशाची निर्मिती झाली आहे. म्हणजे पहिल्यांदा एकतर मायेपासून आकाशाची निर्मिती झाली आहे, आकाशापासून वायूची निर्मिती झाली आहे,
वायूपासून अग्नीची निर्मिती झाली आहे, अग्नीपासून पाण्याची निर्मिती झाली आणि पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली. मग इथं सांगितलंय मायेनं प्रथम 5 सूक्ष्म तत्व निर्माण केलेत. बघा आपण मागच्या वेळी पंचीकृत पंचमहाभूत आणि अपंचीकृत पंचमहाभूत म्हटलंय. पंचीकृत पंचमहाभूत म्हणजे 5 भूत जी की स्थूल रूपाची आहेत आणि अपंचीकृत पंचमहाभूत म्हणजे सूक्ष्म रूपातले आहेत. मग इथं काय सांगितलंय, मायेनं पहिल्यांदा 5 सूक्ष्म तत्व क्रमानं निर्माण केली, जो काही आता क्रम सांगितला तो. आणि निर्मितीची प्रक्रिया नेहमी कधीही कुठलीही काही गोष्ट असू दे ती नेहमी सूक्ष्मापासून स्थूलाकडे असते. मग सूक्ष्मता ही एखाद्या वस्तूच्या व्यापकतेनं आणि तिच्यामध्ये असलेल्या गुणांच्या संख्येनं मोजली जाते. जसं की इथं सुद्धा या पंचमहाभूतांची निर्मिती स्थूल रूपात जी काही पंचमहाभूत दिसत आहेत आपल्याला त्याची निर्मिती आधी सूक्ष्म रूपातल्या पंचमहाभूतांनी झाली आहे आणि त्या सूक्ष्म भूतांची निर्मिती पहिल्यांदा सूक्ष्मापासून मग स्थूलाकडे गेली. मग आता इथं पुढे त्यांनी सांगितलंय कुठलं सूक्ष्म आहे कुठलं स्थूल आहे ते. म्हणून इथं आकाशापासून वायूची, वायूपासून अग्नीची, अग्नीपासून पाण्याची आणि पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती आहे. मग जर आपण आपला जन्म जरी घेतला, इथे नाही दिलेला, मी माझं सांगते थोडं अंडरस्टँडिंग जे झालंय त्याप्रमाणे, की आपला पण जेव्हा जन्म होतो तेव्हा तो जन्म ही आकाशापासून पृथ्वीपर्यंत येतो. बघा जेव्हा मातेच्या गर्भामध्ये आपलं अस्तित्व येतं तेव्हा तसं बघितलं तर तो एक पाण्याचा बुडबुड आहे. मग पाणी पण कधी आहे, पाणी कशापासून बनलंय? अग्नीपासून. अग्नी कशापासून बनलाय? वायूपासून. वायू कशापासून बनलाय? आकाशापासून. आणि इपिजेनेटिक किंवा DNA आणि आत्ताचं जे काय क्वांटम फिजिक्सची कन्सेप्ट आहे आजूबाजूला आपण ऐकतो किंवा बघतो, त्या क्वांटम फिजिक्सच्या म्हणण्यानुसार आत्ता पण जे क्वांटम फिजिक्समध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पण सांगितले, फिजिक्सच्या नुसार पण सांगितले की 99% भाग जो काही दिसतोय तो सगळा पोकळी आहे. म्हणजे काय आहे? आकाश तत्व आहे. आणि राहिलेल्या 1% हे जे काय आहे सगळ्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला. तसं सर्वात सूक्ष्म गोष्ट काय असली पाहिजे मग? आकाश तत्व. म्हणून पहिला मायेपासून जे काही निर्माण झाले सूक्ष्मातलं सूक्ष्म ते म्हणजे आकाश आणि मग पुढच्या गोष्टी निर्माण होत गेलेत. तर अशा प्रकारे आकाश हे मायेनं निर्माण केलेलं पहिलं तत्व आहे. हे सर्व तत्वांमध्ये सर्वात सूक्ष्म आहे आणि यात शब्दाचा गुण आहे. शब्दाचा म्हणजे काय? साऊंड. बरोबर. शब्द आकाशाच्या माध्यमातून प्रवास करतो. बघा आता आपण याचं कनेक्शन आपल्या 7 चक्रांसोबत लावू शकतो. आकाश तत्व कुठे आहे? आपल्या विशुद्धी चक्रामध्ये आहे ना. 5 तत्व कुठल्या? 5 खालच्या चक्रांसोबत कनेक्टेड आहेत आणि वरची 2 चक्र आहेत ती परब्रह्माशी कनेक्टेड आहेत. मग पहिलं सूक्ष्म काय सांगितलं? आकाश तत्व. आकाश तत्व कुठल्या गुणामुळे आहे? शब्द, साऊंड. म्हणून विशुद्धी चक्र इथे आकाश तत्व आहे. आपण पंचतत्व चिकित्सा घेतो त्याच्यात पण बघतोय ना आकाश तत्व. तर हेचं कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळं एकमेकालाच कनेक्टेड आहे. तर आकाश हे शब्दाचा गुण, यात शब्दाचा गुण आहे. शब्द आकाशाच्या माध्यमातून प्रवास करतो आणि आकाशात अंतर्निहित शब्द आकाशातून निर्माण म्हणजे काय करतात? वायू निर्माण, म्हणजे काय म्हणायचं इथे? शब्द आकाशाच्या माध्यमातून प्रवास करतो. आणि आकाशात अंतर्निहित शब्द असतात. मग या आकाशातून वायूचा निर्माण होतो आणि जो कमी व्यापक आहे यात शब्द आणि स्पर्शाचे गुण आहेत. वायू म्हणजे काय? स्पर्श आला ना. मग म्हणून तो ऐकला आणि स्पर्श केला जाऊ शकतो. मग वायूपासून काय आहे? अग्नीची निर्मिती आहे आणि त्या वायूपेक्षाही कमी व्यापक आहे आणि त्यात शब्द, स्पर्श, रंग आणि रूप याचे गुण आहेत. म्हणून तो ऐकला, स्पर्श केला आणि पाहिला जाऊ शकतो. म्हणजे अग्नी जो आहे तो आपण ऐकू शकतो, त्याचा स्पर्श करू शकतो म्हणजे अनुभवू शकतो आणि पाहू शकतो. आकाशाचं तसं आहे का? आकाशाचं फक्त साऊंड, आवाज. वायूचं काय आहे? आवाज आणि स्पर्श. जसं की वाऱ्याचा आवाज आपण अनुभवतो ना, अनुभवू शकतो. वाऱ्याचा आवाज आणि स्पर्श. अग्नीचं काय आहे? स्पर्श, शब्द म्हणजे आवाज, स्पर्श, रंग आणि रूप हे गुण आपण अग्नीचे बघू शकतो, पाहिले जाऊ शकतात. अशाच पुढील क्रमाने काय येतं? अग्नीच्या पुढचं काय आहे? पाणी आहे. अग्नीपासून काय निर्माण होते? पाणी.
मग पाणी आलं, मग ते काय करतं, ह्या तिन्हीपेक्षाही कमी व्यापक आहे, जड आहे, जसं की सांगितलं सूक्ष्मापासून स्थूलाकडे. आणि जेवढ्या जड गोष्टी आहेत त्या डोळ्यांना दिसतात. सूक्ष्म गोष्टी दिसतात का डोळ्यांना? कारण डोळे काय आहे? माया आहे, भ्रम आहे. म्हणून पाणी जे आहे ते आणखीन जड आहे आणि कमी व्यापक आहे. त्यामुळं त्या आधीच्या तीन, आकाश, वायू आणि अग्नीपेक्षाही स्थूल पाणी आहे. म्हणून ते या तिन्हीपेक्षाही कमी व्यापक आहे. मग त्यात शब्द, स्पर्श, रंग, रूप आणि एक्स्ट्राचं काय आहे? रस हा गुण आहे. आणि ते ऐकलंही जाऊ शकतं, स्पर्शही केलं जाऊ शकतं, चाखलंही जाऊ शकतं, चवही बघितली जाऊ शकते, त्याचा रंगही जरी असलं तरी त्याचं रूप माहिती आहे आपल्याला. तर अशा प्रमाणे पाण्याची निर्मिती, त्याच्यानंतर पाण्यापासून काय पृथ्वीची निर्मिती झाली, जी सर्वात स्थूल आणि जड मानली जाते आणि सर्वात कमी व्यापक आहे पृथ्वी. आणि यात शब्द, स्पर्श, रस, रूप, रंग, गंध, बरोबर, ह्याच्यात गंध हा एक ॲड होतो. तर अशा प्रकारे या पंचमहाभूत किंवा पंचतत्वांची निर्मिती सांगितली. मग या सूक्ष्म तत्वांना बघा, पंचमहाभूत स्थूल निर्माण होण्याआधी या सूक्ष्माचं वर्णन सांगितलंय आणि या सूक्ष्म तत्वांना तन्मात्रा म्हटलंय. हे विसरायचं नाही आहे, कारण तन्मात्रा हा शब्द लिहून ठेवा म्हटलं होतं, तर तो येऊ शकतो पुढे. तर ह्याचं आपल्याला विश्लेषण माहिती असलं पाहिजे. सूक्ष्म तत्वांना तन्मात्र म्हणतात. मग आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे ती जाणता येतात का? नाहीये. जेव्हा ती स्थूल होतात तेव्हाच त्यांना विषय म्हणून अनुभवता येतं. उपादान कारण हे निर्माण केलेल्या वस्तूपेक्षा कधीही वेगळं नसतं. मटेरियल कॉज जे आहे ते त्याच्यापासून वेगळं नसतं. माया हे 5 तत्वांचं उपादान कारण आहे, म्हणून मायेचे 3 गुण 5 तत्वांमध्ये व्यापलेले आहेत. कळालं का? माया हे 5 तत्वांचं उपादान आहे, म्हणून मायेचे 3 गुण. माया उपादान आहे, उपादान म्हणजे मटेरियल कॉज आहे, म्हणजे माती आहे. आणि मेन इफिशियंट कॉज काय आहे? कुंभार आहे ना, बनवणार आहे. म्हणजे काय सांगितलंय? माया हे 5 तत्वांचं उपादान कारण आहे, मटेरियल कॉज आहे. म्हणजे मायेचे जे 3 गुण आहेत ते काय झाले? इफिशियंट कॉज झाले ना त्याचे. म्हणजे बाय डिफॉल्ट त्या 5 तत्वांमध्ये मायेचे हे 3 गुण हे असणारच असणार आहेत. म्हणून 5ही तत्वांमध्ये, पंचमहाभूतांमध्ये, प्रत्येक पंचमहाभूतामध्ये जी 5 आहेत त्या प्रत्येकामध्ये पुन्हा हे 3 गुण आहेतच आहेत, सत्व, रज आणि तमोगुण. मग सत्य हे अंतिम उपादान कारण आहे, म्हणून सत्य जगाच्या 5 तत्वांमध्ये व्यापलेलं आहे. ज्याप्रमाणे सोनं सर्व दागिन्यांमध्ये आहे आणि पाणी सर्व लाटांमध्ये. सोनं सर्व दागिन्यांमध्ये आहे म्हणजे कानातलं जरी घेतलं तर त्याच्यात सोनं आहे म्हणूनच तर कानातलं बनलं. बांगड्या घेतल्या त्याच्यात सोनं आहे म्हणून बांगड्या बनल्या. म्हणजे सोनं काय आहे? उपादान. मॅडम 1 मिनिट थांबा. हा, माझा प्रॉब्लेम झाला नेटचा, तर मी लेफ्ट होऊन गेली होती, तर रेकॉर्डिंग बहुतेक बंद झालंय. नाही, चालू आहे चालू. क्लाउडवर असल्यामुळे ते चालू राहतं. ठीक आहे. हा, तर अशा प्रमाणे सोनं सगळ्यात आहे. म्हणजेच काय? सोन्याला वेगळं म्हणजे कानातलं असलं म्हणजे सोनं वेगळं झालं का? नाही, सोनं तेच आहे, मूळ त्याचा जो कोणी आहे. फॉर एक्झाम्पल आत्मा एकच आहे, बाकीचं किती जरी भ्रम असला तरी. तसंच पाणी एकच आहे, लाटा किती जरी वेगवेगळ्या आल्या, हळू आल्या, जोरात आल्या, अरबी समुद्राच्या आल्या, आणखीन दुसऱ्या समुद्राच्या आल्या, तरी त्यातलं जे पाणी जे काय आहे ते सर्व व्यापलेलंच आहे, ते काही वेगळं नाही आहे. लाटा जरी वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या तरी. तसं माया 5 तत्व जी काही आहेत मायेमधली, तर ही 5 तत्व जी आहेत त्या 5 तत्वांमध्ये मायेचा गुण हा असणारच आहे, जो की सत्व, रज आणि तमोगुण आहे. मग पुढे सांगितलंय माया 5 तत्व कधी निर्माण करते? प्रलयाच्या वेळी मायेचे ते 3 गुण जे आहेत त्यांच्या अव्यक्त स्वरूपात आणि समतोल स्थितीत राहतात. जेव्हा हा समतोल कोणत्या ना कोणत्या प्रकारे बिघडतो तेव्हा निर्मितीची प्रक्रिया चालू होते. बघा, आपण पंचतत्व चिकित्सा शिकलोय. पंचतत्व चिकित्सेमध्ये काय करतो आपण? 5 तत्व, जे कुठलं तत्व इम्बॅलन्स झालंय त्याला बॅलन्स करतो, बरोबर? तर इथं काय सांगितलंय? माया 5 तत्व कधी निर्माण करते? आणि प्रलयाच्या वेळी मायेचे 3 गुण त्यांच्या अव्यक्त स्वरूपात त्यांना समतोल स्थितीत, त्याच्या समतोल स्थितीत राहतात. तेव्हा ही 5 तत्व एकत्र येऊन माया बनते. म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 मायेचे जे काही गुण आहेत ते प्रत्येक तत्वामध्ये आहेत म्हणून सांगितलं, 5 तत्वामध्ये. आणि जेव्हा ही 5ही तत्व समतोल अवस्थेमध्ये येतात तेव्हा मायेची निर्मिती होते.
म्हणजे आपण पंचतत्व चिकित्सा कुठं घेतो? पंचतत्व चिकित्सा मायेला घेतो ना, शरीराला घेतो. मग जेव्हा हे पाचही तत्व संतुलित असतात तेव्हा हे शरीर एकदम परफेक्ट असणार आहे. आणि जेव्हा त्या म्हणजे 5 तत्वांचा काही इम्बॅलन्स होतो तेव्हा आपल्याला आजार वगैरे किंवा या मायेला त्रास, दुःख भोगावं लागतं. तर इथं तेच सांगितलंय की पुढचा श्लोक असा आहे की एतेषां पंचतत्वानां मध्ये आकाशस्य सात्विकांशात श्रोत्रेंद्रियम संभूतम. 5 तत्वांपैकी प्रत्येकाच्या सत्वांशातून 5 ज्ञानेंद्रिय जन्माला येतात. आता पुन्हा डेप्थमध्ये हे थोडंसं इथून पुढचं 1-2 चॅप्टर आहेत ना, थोडेसे शब्द अवघड आहेत. चॅप्टर अवघड नाही आहे, समजून घेतलं तर सोपं आहे. मग इथं सांगितलंय 3 गुणांची जी काही उत्क्रांती आहे, इव्हॉल्युशन ऑफ द 3, म्हणजे 3 गुण कुठले आपण बघितले? सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. त्या 3 गुणांची उत्क्रांती आहे. त्याच्यात पहिला श्लोक आहे हा. या 5 तत्वांपैकी आकाशाच्या सत्व अंशातून श्रवणेंद्रिय विकसित झाले. कान, बरोबर, इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, आपलं एक ज्ञानाचं इंद्रिय असलेलं किंवा ज्याला आपण एक इंद्रिय म्हणतो ते श्रवणेंद्रिय विकसित झाले. वायूच्या सत्व अंशातून त्वचेचं इंद्रिय निर्माण झालं. अग्नीच्या सत्व अंशातून डोळे निर्माण झाले. जलाच्या सत्व अंशातून जीभ निर्माण झाली आणि पृथ्वीच्या सत्व अंशातून नाक निर्माण झालं किंवा विकसित झालं म्हणू आपण. तर अशा प्रकारे 5 तत्वांच्या सत्व अंशातनं 5 ज्ञानेंद्रिय बनलेत. मग त्याने पुढे सांगितलंय की 5 महाभूतांच्या सात्विक सत्व अंशातनं झाले ना हे. मॅडम, हा, ते परत सांगता का मॅडम? कुठलं? आता हे सांगत होता ते. येस. तर पंचमहाभूतांमध्ये 3 गुण मायेचे जे आहेत ते आहेत. कारण ही पंचमहाभूत आहेत ते मायेचे उपादान कारण आहेत, मटेरियल कॉज आहेत. म्हणजे काय? मगाशी जे उदाहरण दिलं कुंभाराचं, कुंभारासाठी उपादान कारण काय आहे? माती आहे. पण त्यातलं निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. कुंभार असेल तरच माती असून उपयोग आहे आणि मग घडा बनणार आहे. तसं मायेचं उपादान कारण कोण आहे? 5 भूत, पंचमहाभूत, 5 एलिमेंट्स आहेत. आणि या 5 एलिमेंट्स पासून शरीर बनले, बरोबर. मग या शरीराचे जे 3 गुण आहेत ते त्या 5 भूतांमध्ये असणारच आहेत, प्रत्येकामध्ये असणार आहे. जसं की आपण आकाश तत्व घेतलं, आकाशाचं पंचमहाभूतांमधलं एक आकाश घेतलं, त्या आकाशामध्ये 3 गुण असणार, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मग कुठलं घेतलं आपण? वायू घेतला, तर वायूमध्ये 3 गुण आले. त्याच्यानंतरनं जे काय पुढची 3 महाभूत आहेत त्या प्रत्येकामध्ये हे 3 गुण आले. मग ह्या 3 गुणांची उत्क्रांती कशी झाली हे पुढे सांगितलं. एकच मिनिट. हे सगळं आपण शिवसर्वोदय शास्त्र भाग 4 मध्ये बघितलंय. श्लोक बघा तुम्ही, पुस्तक. हो ना मॅडम? काय म्हटलं? शिवसर्वोदय शास्त्र भाग 4 चे श्लोक आहेत. आपण हे बघितलंय की कुठल्या सगळं? तत्वापासून कुठली तत्वाची हो, निर्मिती पंचमहाभूताची? येस, हे झालंय आपल्याला. हे बघितलंय ना आपण, आणि गुण पण सगळं बघितलंय. हा, मग हे 3 गुण जे आहेत ते प्रत्येक पंचमहाभूतामध्ये आहेत. मग इथं काय सांगितलं की आकाश तत्व जे आहे त्या आकाश तत्वाच्या सत्व गुणातनं 5 ज्ञानेंद्रियांची निर्मिती, म्हणजे ज्ञानेंद्रियांची निर्मिती झाली. म्हणजे आकाश तत्वाच्या सत्व गुणामधनं श्रवणेंद्रियाची निर्मिती झाली आहे. आणि काय सांगितलं पुढे की वायू तत्वाच्या सत्व गुणातनं त्वचेची निर्मिती झाली आहे. अग्नी तत्वाच्या सत्व गुणातनं डोळ्यांची निर्मिती झाली. जल तत्वाच्या सत्व गुणातनं जिभेची निर्मिती झाली. पृथ्वी तत्वाच्या सत्व गुणातनं नाकाची निर्मिती झाली. असे हे पंचमहाभूतांच्या सत्व गुणातनं 5 आपले ज्ञानेंद्रिय निर्माण झाले. तर अशा पद्धतीनं इथं सत्व गुण 5 महाभूतांमधला ज्याच्यापासून आपली ज्ञानेंद्रिय निर्माण झालेली इथे सांगितलेली. त्याच्यानंतर काय सांगितलं की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची उत्क्रांती. मग आता त्याच्यात कसं आहे की आकाश तत्व म्हणजे श्रवणेंद्रिय सांगितलं, म्हणजे कान, बरोबर. कानांपासून काय आहे?
शब्दाची म्हणजे शब्द आपण ऐकू शकतो. मग ह्याचा देवता कोण, ह्याचा एक चार्ट दिलाय, जो चार्ट मी ग्रुपवरती टाकते फोटो काढून त्याचा. मराठीत मी कन्वर्ट करते त्याला आणि त्याचा फोटो पाठवते. जसं की आपण देव ऑलरेडी बघितलेत ना हे मागच्या वेळी, की आकाश म्हणजे कानांची देवता कोण आहे, दिग्देवता. त्वचेची देवता वायुदेवता, डोळ्यांची सूर्यदेवता, जिभेची वरुण देवता, नाकाची अश्विन कुमार. बरोबर. तर हे देवता बघितले. तसेच ज्ञानेंद्रियाला कनेक्टेड कर्मेंद्रिय आहेत, तर तो एक चार्ट दिलाय. तर त्यानुसार ती उत्क्रांती जी काय आहे ती पुढे सांगितली आहे की एतेषां पंचतत्वानां समष्टी सात्विकांशात मनोबुद्ध अहंकार चित्तानंत अंतःकरणानि संभूतानि संकल्प विकल्पात्मकं मनः निश्चयात्मिका बुद्धिः अहंकर्ता अहंकारः चिंतनकर्ता चिंतम मनसो देवता चंद्रमः बुद्धे ब्रह्मा अहंकारस्य रुद्रः. मग इथे काय सांगितलं, या 5 तत्वांच्या एकत्रित सात्विक अंशातनं मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे अंतःकरण बनलं आहे. आणि संकल्पात्मक आणि विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन, निश्चयात्मक वृत्ती म्हणजे विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन सांगितले आणि निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी सांगितले. मग मी करता आहे हा भाव म्हणजे काय, अहंकार. आणि चिंतन करणारं जे आहे ते चित्त. आणि मनाची देवता आहे ती चंद्र सांगितले, बुद्धीची देवता आहे ती ब्रह्मा सांगितले, आणि अहंकाराचा जो काही देवता आहे तो रुद्र, आणि चित्ताची देवता जी आहे ती वासुदेव. अशा प्रकारे इथं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची उत्क्रांती आणि त्यांची देवता आणि कशापासून काय निर्मिती झाली हे सगळं इथं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे उत्क्रांतीचं झालं, सत्व अंशातनं झालेली उत्क्रांती झालेली. त्याच्यानंतरनं पुन्हा याच्यात अंतःकरण जे सांगितलं, जे 24 तत्व आहेत, ऋषींनी जे काही 24 तत्व सांगितले ज्याच्यापासून हे जग निर्माण झालंय, त्याच्यात आपण बघितलं 5 महाभूत जी आत्ता बघितली ती 5 महाभूत. त्या 5 महाभूतांच्या सत्वगुणातनं 5 ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर रजोगुण तमोगुणातनं 5 कर्मेंद्रिय, त्याच्यानंतर पंचप्राण आणि राहिलेली काय 4 ज्या काही गोष्टी राहिल्या 4 वृत्ती आहेत ज्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त म्हटलंय. तर त्या 4 अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत त्याच्याबद्दल बघूया आपण आता. की 4 श्रेणी कुठल्या, मन. मग संकल्पाच्या स्थितीत असलेल्या विचारांना मन म्हणतात. संकल्पाची स्थिती असलेल्या विचारांना मन म्हणतात. मग आपण संकल्प करतोय, मग संकल्प करतोय त्याच्यामध्ये आपण कशाचा उपयोग जास्त करायला पाहिजे हे इथं थोडं आपण जेव्हा समजू तेव्हा आणखीन आपल्याला जास्त क्लिअर होईल. मग संकल्पाच्या स्थितीत असलेल्या विचारांना मन म्हणतात. मग उदाहरणार्थ काय, मी एखादा पिक्चर बघावा की नाही बघावा, कदाचित मी उद्या बघीन पण मला तिकीट मिळेल की नाही, असं जी काही स्थिती असते मनाची स्थिती. बरोबर. जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तोपर्यंत संशयाची ही काय स्थिती आहे किंवा आपली काय म्हणू त्याला द्वंद्व अवस्था आहे ही चालूच राहते. पण आपण जर निश्चय केला की काही जरी झालं तरी मला आत्ताच्या आत्ता किंवा आजच्या आज पिक्चर बघायचंच आहे, तर मग आपण काय करू, त्या दृष्टीने विचार करू. बरोबर. म्हणून संकल्पासाठी निश्चय महत्वाचा आहे. म्हणून संकल्प करण्यासाठी जेव्हा मॅडम सांगतात आपल्याला, बरोबर, म्हणून निश्चय आधी निश्चय गरजेचा आहे, मग संकल्प केला की विचार येणार आहे आणि मग विचारापासून ते मनाला ते घडवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी या मायेच्या ज्या काही आवरण आहेत 2 त्या मदत करणार आहेत. तर अशा पद्धतीनं आधी आपला निश्चय असला पाहिजे. मग इथे सांगितलेत काय, देव सांगितलेत ना आपल्याला ह्या 4 वृत्तींचे. तर मनाची देवता कोण सांगितले, चंद्र मनाचा कारक आहे ना. पौर्णिमा आणि अमावस्येला बऱ्याच जणांना बरंच काहीतरी होतं, आपण ऐकतो, किंवा आपली मानसिक अवस्था वर खाली होत असते तेव्हा, कारण मनाचा कारक किंवा देवता कोण आहे, चंद्र आहे. मग चंद्राचा मनावर कसा काय परिणाम होतो, तर मनोरुग्णालयात इथे उदाहरण दिले. मनोरुग्णालयातल्या रुग्णांच्या अवस्थेत सुद्धा बदल दिसतो. पौर्णिमेच्या दिवशी मानसिक त्रास वाढताना दिसतो. बहुतेक सायकॅट्रिक किंवा सायकोसोमॅटिक आजारही त्याच वेळी बळावतात. मन जे आहे ते चंद्राशी रिलेटेड आहे. चंद्र हा मनाची देवता आहे. तर अशा पद्धतीनं निश्चय जर असेल तर त्याप्रमाणे संकल्प कार्य करतो. कोणाच्या सहाय्यानं, विचारांच्या सहाय्यानं. म्हणून मनाला स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे चंद्र जो आहे मनाची देवता ती, म्हणून ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने पण ज्योतिषशास्त्रामध्ये
चंद्र किती स्ट्रॉंग आहे, किती वीक आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यावरनं मनोविकार होणार किंवा आपले जे काही कार्य सफल होणार निष्फल होणार जे काय आहे ते ठरत असतं. तर ह्याच्यानंतर कुठलं आहे वृत्ती? बुद्धी. मग निर्णयाच्या स्थितीत असलेले विचार बुद्धी बनवतात. तर्क करणे, निरीक्षण करणं, निष्कर्ष काढणं इत्यादी जी काही कार्य आहेत ती बुद्धीची आहेत. मग बुद्धिप्रधान व्यक्तीला काय म्हणतात? तर्कवादी म्हणतात ना. जो कोणी तार्किक आहे त्याला म्हणजे बुद्धीचा वापर जो जास्त करतो त्याला तार्किक म्हणतात. आणि निर्णायकपणे विचार करू शकतो तोही तार्किकच असतो. परंतु माणसानं केवळ कोरडं बुद्धिवादी होण्यापासून सावध राहिलं पाहिजे, कारण त्यात भावनांची कमतरता असू शकते. बुद्धीची अधिष्ठात्री देवता सर्वज्ञ निर्माता ब्रह्मा आहे. सर्व ज्ञान आणि सर्जनशील विचार बुद्धीमध्येच उद्भवतात. म्हणजे सगळे एकमेकांना पुन्हा कनेक्टेड आहेत. नुसतं बुद्धी असून चालणार नाही, नुसतं मन असून चालणार नाही. तर ह्याला कनेक्शन आहे आणि म्हणून नुसती कोरडी बुद्धिवाद करता पण कामा नये. त्याच्यात भावनेची कमतरता असू शकते म्हणजे. त्याच्यानंतर तिसरी वृत्ती काय आहे? अहंकार. मी करताय हा विचार अहंकार आहे. अहंकाराचा अर्थ केवळ गर्व नाही, ती व्यक्तिगत जाणीव किंवा कर्तेपणाची भावना आहे. मग इथं त्यांनी असं नाही म्हटलंय मी करता आहे हा अहंकार आहे. त्यांनी असं सांगितलंय मी करता आहे हा विचार अहंकार आहे. आणि अहंकाराचा अर्थ केवळ गर्व नाही आहे, तर व्यक्तिगततेची जी काही जाणीव आहे, कर्तेपणाची जी काही भावना आहे ती म्हणजे अहंकार. आणि काही अहंकारी असतात तर काही नसतात, पण सर्वांना वैयक्तिक मीची जाणीव असते ना आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पुरुष आहे की स्त्री आहे ही जाणीव आपल्याला असते, तर ही मीची जाणीव असते. मग अहंकार प्रत्येक विचारासोबत तिथं असतो. तो त्यांना माझा राग, माझी कल्पना इत्यादी म्हणून काय जे काय आपण त्याच्यावर मालकी हक्क गाजवतो ना. मग मन, बुद्धी आणि स्मृती सतत बदलत असतात आणि परंतु अहंकार जो आहे तो सेमच राहतो. बघा, आपल्या मनाची अवस्था बदलते, जसं ज्ञान वाढेल तशी बुद्धी पण बदलते. स्मृती वयोमानानुसार आपली स्मृती कमी जास्त होत असते, पण अहंकार मात्र आहे तसा असतो. तो शुद्ध आत्म्याला 3 शरीर, 5 कोश आणि मी जड आहे, मी केलंय यासारख्या विचारांना जोडतो. ज्याला रुद्र अवतार म्हणजे काय? रडवणारा, किंवा अहंकाराची देवता रुद्र आहे ना, तसं होतं. मग आपल्याला अहंकारामुळेच दुःख सहन करावं लागतं का? रुद्र हा विनाशाचा देव आहे. मग अहंकाराचा नाश झाल्यावर सर्व दुःख संपतात का? हो. अहंकार जास्तीत जास्त दुःख कमी करायला अहंकार आपल्याला सहाय्य ठरू शकतो. अहंकार कमी झाला तर दुःख कमी व्हायचे चान्सेस, इव्हन दुःख कमी होतं जर अहंकार नसेल तर किंवा कमी असेल तर. त्याच्यानंतर चौथी वृत्ती आहे ती स्मृती सांगितले. चित्ताचे कार्य चिंतन आणि स्मरण आहे. सर्व अनुभव संस्काराच्या रूपात साठवले जातात. आता हे जे काही सांगते 4 गोष्टी वृत्ती या म्हणजे ते जे काही जग निर्मिती उत्क्रांती आहे ना त्याच्यामधल्या. तर हे स्मृती म्हणजे चित्त जे काय मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्यातलं हे चित्त आहे ज्याला स्मृती म्हटलंय. तर चित्ताचं कार्य चिंतन आणि स्मरण आहे. सर्व अनुभव संस्काराच्या रूपात साठवले जातात आणि संगणकाच्या म्हणजे कम्प्युटरमध्ये जो काही डेटा असतो त्याप्रमाणे ते पुन्हा आठवले सुद्धा जाऊ शकतात आणि या माहितीच्या आधारांवरती आपण विचार करतो. मग ह्याचा देवता कोण आहे? वासुदेव म्हणून सांगितलंय. चित्ताचा देवता वासुदेव म्हणजे कोण? विष्णू. मग विष्णू ही चित्ताची देवता आहे. मग विष्णू हा काय आहे? सात्विक गुणांचा स्वामी आहे, बरोबर. मग जेव्हा आपण शांत आणि सात्विक असतो तेव्हाच आपण तथ्य आणि घटना स्पष्टपणे प्रतिबिंबित करू शकतो आणि आपण सहजपणे त्या लक्षात ठेवू शकतो किंवा आपल्याला त्या आठवू शकतात. येस, काय म्हणतात मॅडम? तुमचं दार लावून घ्या, खूप आवाज येतो. तर हे चित्ताची जी काही कारणं आहेत ती किंवा चित्ताचा जो देवता आहे विष्णू तो सात्विक गुणाचा स्वामी आहे. म्हणून तो आपल्यातलं जे काही विचार करणं किंवा स्पष्ट विचारांची रूप प्रतिबिंबित होणं जे काही आहे ते या विष्णूमुळे म्हणजे सात्विक गुणामुळे आपण ते लक्षात ठेवू शकतो किंवा पुन्हा आठवू शकतो. मग आता पुढे आता आपण मगाशी जे बघितलं सत्वगुणाचा पैलू बघितला, बरोबर.
त्याच्यानंतर ना आपण अंतःकरणाची उत्क्रांती म्हणजे या 4 वृत्ती बघितल्या. मग आता इथं त्यांनी सांगितले की रजोगुणाची उत्क्रांती, रजोगुण कसा विकसित होतो, तर एतेषां पंचतत्वानां मध्ये आकाशस्य राजसंशात वागींद्रियम संभूतम, म्हणजे या 5 तत्वांपैकी आकाशाच्या रज अंशातनं वागेंद्रिय विकसित होतात, वायूच्या रज अंशातनं पाणेंद्रिय म्हणजे इथे आपली कर्मेंद्रिय सांगितलं. आकाशापासनं वागेंद्रिय म्हणजे कान, वायूपासून काय निर्माण होतात, हात, अग्नीपासून पाय, जलाच्या म्हणजे ॲक्च्युली तत्वापासून नाही, तत्वातल्या त्या रजगुणापासून, जलाच्या रजगुणातनं काय निर्माण होतात, जननेंद्रिय, आणि पृथ्वीच्या रजगुणातनं आपले गुद्वार तयार होतात. तर अशा प्रकारे रजोगुणातनं पंचमहाभूताच्या रजोगुणातनं कशाची उत्क्रांती होते, आपल्या कर्मेंद्रियांची. मग अग्नीच्या रजगुणातनं पाय निर्माण होतात. मग पाय काय आहेत, हालचालांचं इंद्रिय आहे. तर अशा पद्धतीने ते सगळे इंद्रिय सांगितले. त्याच्यानंतरनं हे जे काही 3 गुण अव्यक्त स्थितीमध्ये आहेत, 5 तत्वांची आणि 3 गुणांची जी काय अव्यक्त स्थिती आहे, अव्यक्त म्हणजे काय, व्यक्त न होण्याची स्थिती म्हणजे काय आहे, कारण शरीर आहे. मग 5 तत्वांच्या सात्विक आणि राजसिक अंशाचा आविष्कार म्हणजे काय आहे, सूक्ष्म शरीर किंवा सूक्ष्म जग असं म्हणू शकतो. मग इथं काय सांगितलंय, 5 तत्वांमधल्या 3 गुणांची अव्यक्त स्थिती, जे की व्यक्तच होऊ शकत नाहीत, म्हणजे कारण शरीर आहे. आणि 5 तत्वांच्या सात्विक आणि राजसिक अंशातनं जे काही दिसतं आपल्याला ते आहे सूक्ष्म शरीर. मग राहिलं काय, स्थूल शरीर, बरोबर. मग 5 तत्वांमधलं सात्विक गुण आणि रजगुणातनं 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय जे की सूक्ष्म शरीर आहे ती बघितली. मग आता राहिला तमोगुण. मग तमोगुणाचं इव्हॉल्युशन उत्क्रांती काय आहे, एतेषां पंचतत्वानां मध्ये तामसांशात पंचीकृत पंचतत्वानि भवन्ति पंचीकरणं कथम इति चेत. एतेषां पंचमहाभूतानां तामसांश स्वरूपम एकमेकं भूतं द्विधा विभज्य एकमेकं अर्धं पृथक् तुष्णी व्यवस्थाप्य अपरमर्धम चतुर्धाम विभज्य स्वार्धम मन्येषु अर्धेषु स्वभाग चतुष्टय संयोजनम कार्यम तदा पंचीकरणं भवति. एतेभ्यं पंचीकृत पंचमहाभूतेभ्यः स्थूल शरीरम भवति. मग आपण पंचमहाभूतातल्या सात्विक आणि रजोगुणातनं निर्माण होणारं सूक्ष्म शरीर बघितलं आणि पंचतत्वांच्या 3 गुणांना अव्यक्त करणारं म्हणजे कारण शरीर बघितलं. आणि आता राहिलेलं तमोगुण, पंचमहाभूतातल्या तमोगुणाच्या अंशातनं जे स्थूल शरीर निर्माण होतं ते या श्लोकामध्ये सांगितलंय. या 5 तत्वांच्या तम अंशातनं पंचतत्वातनं तयार होणारं हे आपलं स्थूल शरीर, त्याचं जे काही विभाजन आहे ते पुन्हा 2 भागात केलंय. प्रत्येक तत्वाचा अर्धा भाग अखंड राहतो, दुसरा भाग अर्धा भाग जो आहे तो 4 समान भागात विभागला जातो. आणि हा विभागलेला जो काही इतर 4 तत्वांचा अखंड अर्धा भाग आहे तो मिळवला जातो आणि त्यातनं मग हे पंचीकरण घडून स्थूल शरीर बनतं. आणि ते कसं घडतं तर त्याचा पण एक चार्ट दिलाय, ते थोडं समजायला अवघड आहे. जसं की आकाश तत्वातला 1 भाग आणि आकाश तत्वातला 4 भाग नाही, ह्याच्यात 1 आणि 2 असे दिलेत. आकाश तत्वातला 1 भाग आणि राहिलेले 4 भाग बाकीच्या 4 तत्वातले. तसंच वायू तत्वातला 1 भाग आणि बाकीचे राहिलेले 4 तत्व. बाकीचे राहिलेले 4 तत्व कुठले, म्हणजे आकाश तत्व बघितलं तर बाकीचे राहिलेले 4 तत्व कुठले, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. तसं वायूचा 1 भाग आणि राहिलेले 4 असं हे 2 त्याचं विभाजन झाले 2 भागांमध्ये आणि त्यातनं आपलं स्थूल शरीर निर्माण झालंय. तर अशा पद्धतीनं हे स्थूल तत्वाचं मॅडम असं आहे का की प्रत्येक तत्वामध्ये सगळीच तत्व असतात, फक्त Yes, yes. जसं आपण म्हणतो पुरुषामध्ये स्त्री आणि पुरुष तत्व तसंच आहे. येस. हा, मग इथं त्यांनी काय, समजा आता आपण आकाश तत्व जर घेतलं तर त्यांनी काय सांगितलं, याच्यात 2 भाग झालेत ना. एक जो अर्धा हो. अखंड भाग म्हणजे 10 पैकी पकडूया आपण फॉर एक्झाम्पल, 10 पैकी 5 भाग आहे तो आकाश तत्वातला आकाश तत्वाचाच आहे आणि राहिलेला जो 5 भाग आहे तो वायू, पृथ्वी, जल आणि अग्नीचा आहे.
बरोबर. आणि मग यातना जसं आकाश जसं तत्व. आपण हे डायमेन्शन सोडायला जातो, तस हा. तसं वरचे तत्व जास्त होत जातात पर्सेंटेज. अजून बरोबर. त्याच्यामध्ये मग आता तुम्ही जे पर्सेंटेज सांगताय ते वाढत जातं. हम्म. म्हणजे वर 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 गेलं की परत ते जास्त म्हणजे आकाश तत्व अजून प्युअर होत जाणार. येस. आकाशाचं पर्सेंटेज वाढत जाणार. हम्म. त्यामुळं इथे त्या प्रमाणात ते विभाजन सांगितलं म्हणजे आपलं स्थूल तुम्ही शरीर हा तुम्हाला उठायचंय का? नाही. बरं ठीक आहे. हा करा. तर मग स्थूल शरीर जे बनतं ते हे असं सांगितलं की त्याच्यात पण दोन भाग सांगितलेत. अर्धा भाग आहे तो त्या मूळ तत्वाचा आणि राहिलेला अर्धा भाग आहे ते राहिलेल्या 4 तत्वांचा. तर अशा पद्धतीनं स्थूल शरीर बनतंय म्हणून सांगितलं आणि त्याचे टप्पे पण दिलेत. मग हे तन्मात्र जे सूक्ष्म शरीराचं सांगितले, तन्मात्र सांगितले ना, सूक्ष्म पंचमहाभूत. तर अशा पद्धतीनं स्थूल शरीर, मग हे याचा पण एक त्यांनी चार्ट दिलाय. तो चार्ट पण मी परत टाकते. एकच मिनिट, मी तो चार्ट आणखीन सोप्या पद्धतीनं पुढं कुठे आहे का बघते, म्हणजे त्याचं परत टाकता येईल. नाहीतर मग डायरेक्ट स्थूल शरीराबद्दल जे दिले ते सांग. म्हणजे स्थूल शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीराशिवाय कार्य करू शकत नाही. आणि जेव्हा सूक्ष्म शरीर स्थूल शरीर सोडतं तेव्हा स्थूल शरीर विघटित होतं. म्हणजे इथं त्यांनी जे अर्धा भाग सांगितलाय, तो अर्धा भाग असा आहे की स्थूल शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीराशिवाय कार्य करू शकत नाही. आणि जेव्हा सूक्ष्म शरीर स्थूल शरीर सोडतं तेव्हा स्थूल शरीर विघटित होतं आणि 5 स्थूल तत्वांमध्ये विलीन होतं. म्हणजे जसं आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलंय म्हणून म्हणतोय आपण, तर हे पंचमहाभूत जी स्थूल पंचमहाभूत आहेत ती स्थूल पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात. म्हणजे आपण ब्रह्मांड, म्हणजे एखाद्यानं शरीर सोडलं की आपण त्याला अग्नी देतो. मग तो अग्नी दिल्यानंतरनं आपण म्हणतो ना की पुन्हा पंचतत्वामध्ये विलीन झालं. म्हणजे काय झालं, त्या स्थूल 5 तत्वांमध्ये ते विलीन होतं. त्याप्रमाणे सर्व स्थूल शरीरांमध्ये समान स्थूल घटक असतात आणि कुठलंही स्थूल शरीर जे आहे ते दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणू शकत नाही. प्रत्येक जर बघायला गेलं तर ते सगळे श्रेष्ठच आहेत. आणि शरीराच्या घटकांच्या दृष्टिकोनातनं जसं की रक्त सगळ्यांचं लालच असतं म्हटलं, तसं स्थूल स्तरावरती फरक वरवरचाच आहे. जसं की पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात की निळ्या रंगाच्या जातीचे किंवा नीलावंती वगैरे पुस्तक कोणी वाचलं असेल तर त्याच्यात त्या कथेचा उल्लेख आहे. तर निळ्या रंगाचे, लाल रंगाचे जे काही म्हटलं जातं, तर हे जे काय आहे ते फक्त म्हणजे दृष्टिकोन आहेत ते. स्थूल स्तरावर जर बघितलं तर हे सगळं वरवरच आहे. आणि जर हे समजलं तर जात, पंथ, वर्ण, लिंग हे जे काय आहे ते संपेल म्हणतात. म्हणजे वेदांमध्ये सांगितले की रक्त तर सगळ्यांचं लालच आहे. जसं आपण आधी पण ऐकलं असेल की आपण हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, जे कोणी असेल, सगळ्यांचं रक्त तर लालच आहे. आणि जेव्हा हे ज्ञान होईल वेदांताच्या नुसार, जेव्हा हे सत्याचं ज्ञान होईल तेव्हा हे जे काही लिंग, भेद, जात, धर्म, पंथ आहेत ना, ते संघर्ष संपतील म्हणून सांगितले. मग पिंड आणि ब्रह्मांड, मग आता ह्याच्यात पुढे त्यांनी पिंड ब्रह्मांडाबद्दल सांगितले, पण आता मला वाटतं वेळ झाली आहे तर थांबूया आपण. आज ध्यान नाही घेत आज. आणि मॅडम मला वाटतं उद्या संपेल, कारण ठीक आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हां आपलं माया जी सगळी क्रिएट होती ती तुम्ही सांगितले की विक्षेप म्हणजे प्रक्षेपण हां आणि आवरण. हां तर आपण जे शिकलोय म्हणजे आता हे जे कोरोनल मास इंजेक्शन होतंय, सोलर फ्लेअर येतंय, त्यांनी आवरणच बदलत चाललंय ना, फाटत हो चाललंय ना. हो म्हणजे हो किती म्हणजे जे काय फॉरेनर किंवा जे काय कोणी डिस्कशन करतंय ते सगळं आपल्या या ग्रंथांमध्ये लिहिलेलंच आहे. हो म्हणजे आता यांनी मायाच कशी क्रिएट होती, आवरण आणि प्रक्षेपण दिले तर आवरणच बदलत चाललेले आहे. हो म्हणजे सायंटिफिक प्रोसेसच बदलतीये मायेची. येस त्यामुळे आपण या मायेतून बाहेर यायला लागले. तर ते थोडस पुढं पुढं तुम्ही काय उद्या वाचाल हां त्याच्या आणि आत्ताच आता हे जे इकडे पण दिसलं ना, कुठे हो दिसलं आता 19 तारखेला लाल आकाश दिसलं बघा. हां लेह नदीला हां लेह लडाखला ते आवरण बदलण्याचे प्रोसेस सुरू झालेले आहेत. येस तर ते येस पुढं उद्या काय भाग आहे माहिती नाही मला. त्या दृष्टीने मिक्स करून सांगता आलं सगळ्यांना तर हो सांगा. म्हणजे सायंटिफिकही आता जे चाललंय ते किती आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे. आणि दुसरं हे जे काही आता सगळे श्लोक आपण शिवसरोदयात हे बघितलंय ना, त्याच्यामध्ये 2-3 आपल्याला म्हणजे पटले नाहीत त्यातल्या काही गोष्टी. ओके काही गुणविशेष म्हणा किंवा आकार, तर ते थोडस तुम्ही पुढे घेऊन
बघा थोडस मग तुम्हाला जास्त कळेल त्यातलं काय बरोबर नाहीये श्लोकांमधलं. म्हणजे ओके दोन्हीचा रेफरन्स घेऊन तुमच्या डोक्यात एकदा टाका. ओके चालेल बघते मी ते. उद्या तुम्हाला काय जर आठवत असतील श्लोक तर सांगू शकाल का? नाही तर मग पूर्ण पुस्तक बघायला लागेल शिवसरोदय मधलं. हा मी टाकते नंबर टाकते हा तुम्हाला. मग मी त्याप्रमाणे आणि याच्यात सगळ्यांनी बघते. ज्यांच्याजवळ पुस्तक आहे ना त्यांनी हा ते बेसिक मॅडमनी सुरुवातीचं सांगितलं ते मराठीतनं वाचा म्हणजे लक्षात राहील. कारण हे सगळं आपल्याला पुढे जायचंय. उत्क्रांती जे सांगतायत ना मॅडम, आपण मध्ये कोर्स लॉन्च केला होता उत्क्रांतीचा, तो घेतला नाही बघा. कारण हेच तर सगळं पुढे डिटेल आपल्याला जर कळलं तर आपण उत्क्रांत होणार आहोत. हो मग ह्याच्यात हे ऍक्च्युली सगळं भविष्य पण प्रोसेस सांगितलंय सांगताय म्हणजे ना मॅडम. हा बरोबर आहे, उत्क्रांतीचीच प्रोसेस सांगतात हो ना इतके हो क्षेत्रात. हो म्हणून आता हो आपण युनिव्हर्सल करतोय तर हे सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे. हो ह्याच्यात म्हणजे भविष्यात जे की म्हणजे आता रेकॉर्डिंग बंद केलं तर चालू शकेल असेल तर पुढचं सांगेन मी नावासकट. काय? हो करा की रेकॉर्डिंग बंद करायचं.